चार शिक्षकासोबत तुम्ही चर्चा करायला पाहिजे, लेक्चर नाही. काय करायला पाहिजे? चर्चा करा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि जेवणानंतरचं लेक्चर घेणं हे खूप कठीण काम असतं आणि जेवणानंतरचं लेक्चर हे कौशल्य असलेल्या माणसाने घ्यावं. म्हणून त्यांनी मला असं म्हणलं की तुम्ही सकाळी लेक्चर घेऊ नका, सकाळी आमचे नवीन माणसं लेक्चर घेऊ दे, तुम्ही दुपारचे लेक्चर घ्या. तर म्हणून म्हणलं ठीक आहे, आपण दुपारी लेक्चर घेऊयात. ओके. सर्वजण थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये बसलेलं आहात, छानच आहे. पण मला असं वाटतं आणखीन थोडंसं रिलॅक्स बसण्याची व्यवस्था मी तुम्हाला करतो आहे. थोडंसं पाठीमागे पाठ टेकून असं ताट बसा. आपण 1 मिनिटाची ॲक्टिव्हिटी करूयात. ओके, चला. ज्यांना ज्यांना ताट बसतात त्यांनी ताट बसा. ओके, बसले ताट. आता तुम्ही जो श्वासोश्वास घेत आहात तो श्वासोश्वास तुम्ही कोणत्या नाकानं घेताय ते बघायचं आहे. बघा, 3 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. एक तरी तुम्ही श्वासोश्वास डाव्या नाकपुडीने श्वास घेताय, किंवा उजव्या नाकपुडीने श्वास घेताय, किंवा दोन्ही नाकाने श्वास घेताय. ओके, चेक करा बघू एकदा. चला, आता आपण असं, अंकुश सर त्याला फुल स्क्रीन करा. डाव्या नाकानं श्वास घेतो म्हणणारे डावा हात वर करा. डाव्या नाकानं श्वास घेतोय म्हणणारे डावं हात वर करा. ओके, छान रिस्पॉन्स तुम्ही देताय, हुशार आहे सर्व. ठीक आहे. उजव्या नाकानं श्वास घेतो म्हणणारे उजवा हात वर करा. वा 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 वा. बर, आता दोन्ही नाकानं श्वास घेतोय म्हणणारे दोन्ही हात वर करा. आता लय अवघड काम केले तुम्ही सर्वांनी माझं. कारण अडचण काय माहिती आहे का, एखाद दुसऱ्या माणसाच ठीक आहे. आता एवढ्या माणसाने दोन्ही नाकानं श्वास घेतोय म्हणताय, म्हणजे एवढ्या सर्व लोकांचे पाया किती पडायच्या? तुम्ही म्हणाला तर पाया पडण्याचा आणि दोन्ही नाका श्वासाचा काय संबंध आहे? कारण दोन्ही नाकानं श्वास फक्त योगी माणूस घेऊ शकतो. आणि एवढे योगी माझ्यापुढे बसलेले आहेत, तपस्वी ऋषीमुनी बसलेले आहेत. 8 ते 10 वर्ष मेडिटेशनची प्रॅक्टिस केल्यावर मग आपल्या दोन्ही नाकपुडी चालू असतात. मग त्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो. तर हे खूप खूप कालावधी लागतो त्याला. ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे. बरोबर, पटला का विषय माझा? ठीक आहे. मग छान प्रकारे तुम्ही श्वास घ्या. एक अशाच प्रकारे एक व्याख्यान चालू होतं. एक साधू व्यक्ती होता आणि त्यांनी त्यांच्या शिष्यानं विचारलं की आपल्यापैकी किती जणांना स्वर्गात जायचं आहे? सर्वजण हात वर केले, फक्त एका व्यक्तीनं हात वर केलं नाही. त्याला प्रश्न पडला, ह्याने कसं काय हात वर केलं नाही? मग त्याने म्हणला ठीक आहे, हात खाली करा. आता सांगा आपल्यापैकी किती जणांना नरकात जायचं आहे? मग आता सुद्धा त्याने हात वर केलं नाही. मग ह्याला प्रश्न पडला की काय बाबा, तुला नेमकं कुठं जायचं आहे? मग तो म्हणला मला स्वर्गात पण जायचं नाही, मला नरकात पण जायचं नाही, मला जमिनीवर राहायचं आहे. मला कुठं राहायचं आहे? मला जमिनीवर राहायचं आहे. आणि जमिनीवर राहून मला माझ्या कामातून इतका आनंद घ्यायचा आहे की मला ही जमीन स्वर्ग बनवायची आहे. छान आहे का विचार? आणखीन काय म्हणाला पुढं तो, की लोक स्वर्गात जाण्याच्या विचारानं ही जमीन नरक करून टाकलेली आहेत. आणखीन पुढचा मुद्दा पडतोय का? मग आता कामात आनंद घेणे म्हणजे काय? कामात आनंद घेणे म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान आनंद मिळाला पाहिजे. आता आनंद मिळण्याची व्याख्या आपण आणखीन पुढे बघू. बघा, आनंद कसा मिळतो. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची पहिलीच भेट झाली होती. रामकृष्ण परमहंस ते कोलकात्यामध्ये प्रत्येकाच्या घरी असं जात होते आध्यात्मिक प्रवचन देण्यासाठी. आणि विवेकानंद 15-16 वर्षाचा मुलगा असा, आणि त्यांना मुद्दामून कोणीतरी ओढून आणलं होतं, चल आपल्याकडे टाईमपासचं काय काम नाही आहे आणि तुला छान गाणं म्हणायचं आहे. आणि विवेकानंदांना गाणं म्हणायला सांगितलं आणि अतिशय छान सुरेल आवाज त्यांचा होता. आणि विवेकानंद गाणं म्हणायला सुरू केले. इतका छान आवाज होता की एक 15-20 मिनिट गाणं ऐकल्यावर रामकृष्ण परमहंसाची समाधी अवस्था लागली. इतका छान, इतका सुंदर आवाज, सुरेल आवाज, रामकृष्ण परमहंसाची समाधी अवस्था लागली. अशा प्रकारे समाधी अवस्था आपलीसुद्धा लागलेली असेल माझ्या बोलण्यातून. खरं तर ती डुलकी असेल, पण तुम्ही त्याला समाधी अवस्था समजू शकताय. तर आपण आपल्या विषयाकडे येऊयात. थोडक्यात सांगतो, पण आपण इफेक्टिव्ह त्याच्यातले मुद्दे समजून घेऊयात. आणि आपल्यासारख्या हुशार शिक्षकासोबत मला चर्चा करायला मिळते. चर्चा म्हणतोय मी, दुसऱ्या वेळी रिपीट करतोय, कारण मी जास्त बोलणार नाही. मी तुमच्याकडून बोलून घेणार आहे, किंवा तुमचे काय मत आहे, तुमचे काय विचार आहेत हे मी समजून घेणार आहे. मला असं वाटतं 2 उदाहरणातून तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे आहे. आता पुढील 1 तासभर तरी तुमचं लक्ष विचलित होणार नाही. 1 तासभर तरी. मला काल कोणीतरी म्हणलं की माध्यमिक शिक्षकांना त्यांचा मोबाईल सायलेंट करता येत नाही. काल कोणीतरी मला म्हणलं, येतो का सर्वांना सायलेंट करता? एकदा करा बघू.
तुमचा मोबाईल सायलेंट करा बघू एकदा. आहे ओके. आणखीन एक काय म्हणलं माहिती आहे का मला, की माध्यमिक शिक्षक 1 तासभर मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. 1 तासभर मोबाईल बघितल्याशिवाय राहू शकत नाहीत अशा प्रकारे म्हणलं आहे. मी त्यांना म्हणलं नाही, मी खोटं ठरवणार आहे तुम्हाला. मी उद्या एक लेक्चर देणार आहे आणि त्या लेक्चरमध्ये 1 तासभर शिक्षक मोबाईलच बघणार नाही. ओके चला आपण बघूयात. सर्व जेंट्सनी त्यांचा मोबाईल त्यांच्या खिशात ठेवावा आणि सर्व महिला मंडळांनी त्यांचा मोबाईल त्यांच्या पर्समध्ये ठेवावा. ओके 10 मिनिटांना तुम्हाला असं वाटलं की अरे यार नाही काहीतरी चाललं आहे, बिंदास मोबाईल बघा. ओके पहिला हा डेटा तुमच्या पुढे दाखवतो मी. आणखीन एक महत्त्वाचं बघा, मी काय म्हटलं 1 तासभर तरी तुमचं लक्ष माझ्याकडे राहणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. का राहणार आहे? कारण मी तुमच्यात हिप्नोटिझम केलेलं आहे. बघा कसं असतं लक्ष. एक सिम्पल असं एक स्टेटमेंट आहे की आपण माणसाने प्रत्येक क्षणात जगायला पाहिजे. आता हा क्षण आहे, मी लेक्चर घेतोय, तुम्ही ऐकताय. ओके तर हा एक क्षण आहे, या क्षणात जगता यायला पाहिजे. माणसाने ठरवलं की मी ज्या क्षणात आहे त्या क्षणात मी जगलं तर ती परमोच्च अवस्था असते. बघा आपण जेवण करतोय, जेवण करताना सुद्धा आपल्या डोक्यात नाही नाही ते विचार येतात. 10 ठिकाणी आपलं माइंड कन्वर्ट होतं, त्या क्षणात नसतो आपण. बरोबर आहे. तुम्ही कधीही बघा, तुम्ही एखादं काम करता त्या क्षणात नसतो आपण. तुम्ही 24 तासामध्ये जर 24 क्षण जगू शकला तर तुम्ही योगी अवस्थेला पोचताय. किती क्षण म्हणलो मी? 24 क्षण. बरोबर आहे. त्या 24 क्षणातला आत्ताच हा 1 तासभराचा क्षण आपण पकडूयात. ओके 23 क्षण तुम्हाला बाकीचे करा. आहात का सर्व माझ्यासोबत? आसरचा रिपोर्ट आहे हा तुमच्यासाठी नाही. 6 ते 8चं फक्त मी काय सांगतोय, वाचनाचं सांगतोय आणि भागाकाराचं सांगतोय. सोलापूर जिल्हा. ओके 6वी ते 8वी पर्सेंटेज ऑफ चिल्ड्रन हू कॅन रीड स्टँडर्ड सेकंड लेवल टेक्स्ट. इयत्ता दुसरीचं टेक्स्ट वाचू शकतात. किती टक्के विद्यार्थी सोलापूरचे वाचू शकतात? किती बोला? पाठीमागचे अतिशय हुशार विद्वान मंडळी पाठीमागं बसते, नॉर्मल बुद्धिमत्तेचे लोक पुढं बसतात. हां मॅडमला वाचता येते. सांगा मॅडम किती टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचं वाचता येतं सोलापूर जिल्ह्यातल्या? 70.8 आहे का? ओके 70.8 म्हणजे आपल्याकडलं अप्रॉक्सिमेट 30% मुलांना येतं दुसरीचं वाचता येत नाही. हे कुठला डेटा आहे? आसर 2022चा डेटा आहे. ओके आपण डेटा बघूयात आणि त्याच्यात तुम्ही विचार करत चाला. पुढचं भागाकार. तर गणिताचे शिक्षक आहेत या ठिकाणी. ओके बघा मला जरा समजून घ्यायचं, गणित शिक्षक या ठिकाणी किती आहेत. जेवढे काही गणित शिकवतात शिक्षक ते सर्वांनी असं थम्सअप करा. अशा प्रकारे भारी लोक असतात हे गणित शिक्षक म्हणजे सर्वात हुशार माणूस. चांगल्या प्रमाणात ते एक 25-30% प्रमाण आहे. इंग्रजी शिक्षकांनी काय करायचं मी नंतर सांगतो. बघा गणिताचं प्रमाण किती आहे? 6वी ते 8वी भागाकार करता येणारं प्रमाण किती आहे? 23.3%. कोण सांगताय? असं रिपोर्ट सांगतो. 23.3% मुलांनाच भागाकार करता येतो. ओके हे का सांगितलं प्राथमिकची कंडिशन मी? कारण तुमच्याकडे जो माध्यमिकला प्रोडक्ट येतोय, प्रोडक्ट म्हणजे विद्यार्थी येतोय, तो कुठल्या लेवलचा येतो हे तुम्हाला बघण्यासाठी. ओके आता आपण आपल्या पुढच्या परीक्षेकडे जाऊयात. ती म्हणजे कुठल्या असेल? हा चालतंय की नाही बघतो मी थोडंसं. हां ओके व्हेरी गुड छान चालतोय. भागाकार काय होता बघा? तो भागाकार होता 928 भागिले 7, 759 भागिले 6. एवढा सुद्धा भागाकार आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुलांना येत नाही. 23% मुलं भागाकार करू शकतात. ओके आसरचा रिपोर्ट आहे. आता आपण नॅस परीक्षेकडे जाऊयात. ओके नॅस परीक्षा आपण खूप छान प्रकारे समजून घेऊयात. मला वाटतं आपल्यापैकी काही जणांच्या शाळांमध्ये ती परीक्षा झालेली आहे. बरोबर झाली आहे का? झालेली आहे. छान म्हणजे तुमचा अनुभव तुमच्याकडे आहे. ही परीक्षा होते इयत्ता 3री 5वी 8वी 10वी या 4 इयत्तांसाठी परीक्षा असते. आता आपण 3री 5वीचं बोलायचं का? काय बोलण्याची गरजच नाही. आपण सर्व 10वीचे विद्वान हुशार मंडळी आहेत. कारण जसा स्तर वाढेल तसं हुशारी वाढते. 1ली ते 5वीला थोडं डी एड व्हायला लागतो, 6वी ते 8वीला BA DED, 9वी 10वीला BSc BEd BA BEd, 11वी 12वी म्हणजे असं हुशार माणूस होत जातो आणि वाढत जातो. बघा एक वाक्य खोटं ठरवलेलं आत्ताच एक रिंगटोन वाजवलेलं आहे. काय सांगायचं त्यांना मला सांगा. एक तरी वाक्य खोटं ठरलं. तुम्ही काय म्हणला होता की सर वाजणार नाही. पुढचं वाक्य आपण खरं ठरवू की आपण 1 तासभर मोबाईल बघणार नाही. ओके बघा 3, 5, 8, 10ला परीक्षा होते. मला वाटतं मी आता चर्चा 10वीची फक्त करतो. ओके 8वी आणि 10वी विशेष करून. 8वीला 4 विषय असतात. मला एक सांगा की कोणते महत्त्वाचे विषय आहेत? महत्त्वाचे विषय तुमच्या लेखी कोणते आहेत? सायन्स. पहिल्याच नावाला बघा सायन्सचं. सायन्स घ्यायचं नाही का? सायन्स मॅथ्स व्हेरी गुड. अजून इंग्लिश विषय. ओके मराठी 4 विषय झाले. अजून कुठला झाला?
मदर टंग भाषा घेतला आपण, सायन्स घेतलं, मॅथ्स घेतलं. 8वीला इंग्लिश नाही, 8वीला समाजशास्त्र आहे. ओके, म्हणजे 8वीला 4 विषय आहेत, भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र. ओके, 10वीला 5 विषय आहेत. आता एक विषयाच्यात वाढवा, तुम्ही जो वाढवला होता आधीच. या मॅडम, इंग्रजी विषय आपण 10वीला वाढवला. 5 विषय आहेत आणि या 5 विषयामध्ये परीक्षा होते. तुमच्या पुढे दिसतंय मॅथमॅटिक्स, लँग्वेज, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश असे 5 विषय आहेत. या 5 विषयाची परीक्षा या न्यास परीक्षेत घेण्यात येते. आपण पहिला समजून घेऊयात न्यास म्हणजे काय. न्यासमध्ये एन म्हणजे काय, नॅशनल. केवढं हुशार आहात तुम्ही बघा. ए म्हणजे काय, अचिव्हमेंट, आणि एस म्हणजे काय, सर्वे. बघा काय शिकवण्याची गरज नाही, तुम्ही सर्व विद्वान मंडळ आहे. नॅशनल, अचिव्हमेंट सर्व माहीत आहे. 10वीला परीक्षा होते, त्याच्यात 5 विषय असतात. आता हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयातल्या 4 विषयाचे मार्क हे PGI धरले जातात. PGI जो आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, तर त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. मग तुम्हाला फ्लॅशबॅक स्टोरी सांगतो, मग पुढं आपण डॅश बघूयात. बघा PGI जो आहे, PGI हा काय आहे, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. याच्यातून शिक्षण खात्याचं काय कामकाज आहे किंवा शिक्षण खात्याची काय लायकी आहे असा शब्द वापरतात. लायकी आपल्याला लगेच समजतं, काय शिक्षण खात्याचं कामकाज चालू हे समजतं आपल्याला. ओके, मग महाराष्ट्र राज्य हा भारतामध्ये 1 नंबरला होता PGI. कधी होता, आधी होता. आता चालू वर्षी रिपोर्ट आले ना, आपला नंबर 8व्यावर गेला. 1 नंबरवरून कुठे गेला, डायरेक्ट 8व्या नंबरला गेला. मग जेवढे सर्व शिक्षण मंत्र्यापासून सर्व लहान तुमच्यापर्यंत सर्वांना प्रश्न पडला की नेमकं काय झालं, आपण 1 नंबरला होतो ना 8व्या नंबरला गेलो. ह्याचं पहिलं आणि मेजर कारण आहे ते म्हणजे न्यास परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्याला कमी मार्क आहेत. आणि त्याच्यात विशेष करून इयत्ता 8वी आणि 10वीमध्ये एकदम कमी मार्क आहेत. 3री आणि 5वीला अतिशय चांगले मार्क आहेत. 3री 5वी एकदम चांगले मार्क आहेत. 8वी आणि 10वीला एवढे कमी मार्क आहेत की आपल्याला या कमी मार्कामुळं आपण त्या PGI कुठं आलो, डायरेक्ट 8 नंबरला आलो. म्हणून न्यास परीक्षा आणि हे लेक्चर का महत्त्वाचं आहे, काय करावं लागेल आपल्याला, ही जी न्यास परीक्षा यावर्षी होईल नोव्हेंबर 24ला, त्याच्यात आपला परफॉर्मन्स वाढला तर आपण PGI 1 नंबर, परफॉर्मन्स नाही वाढला तर आपण अजून खालीच. म्हणजे 8व्या नंबरनं खूप झालं, 7व्या 6व्या लिहू. म्हणून न्यास लेक्चर, म्हणून न्यास परीक्षा आपल्याला महत्त्वाची आहे. आपण परीक्षा अँगलनं बघूया. ओके, आता बघा न्यास परीक्षेमध्ये आपण 8वी 10वीचे जो पेपर सेट असतो त्या पेपर सेटमध्ये आपण 2-2 विषय घेतो. म्हणजे असं 4 विषयाची परीक्षा आपण अशा प्रकारे करत नाही. बघा 8वीला 4 विषय आहेत, 10वीला 5 विषय आहेत. समजा 5 विषयाची परीक्षा ॲट ए टाईम घेतली तर मुलावर खूप मोठं बर्डन येतं. त्यामुळे आपण तो पॅटर्न राबवत नाही. आपण काय करतो, मग त्याला आपण म्हणतो मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन. तुमच्या पुस्तकात दिलं असेल, जर पुस्तक वाटप केले असतील तर काय डिझाईन आहे हे, तर आंतरराष्ट्रीय ज्या परीक्षा त्या परीक्षेमध्ये एक सोपा विषय आणि एक अवघड विषय अशा प्रकारचा प्रश्नसंच सेट केला जातो. तुमच्या पुढे दिसतंय बघा. आता एक सोपा विषय, आता मी काय करतो 10वीचं घेतो बघा. 10वी विशेष करून बोलतो. लँग्वेज ए मराठी, त्यासोबत मॅथ्स. सोपं आहे ना. भाषा आणि गणित, एक मुलगा भाषा गणिताचा पेपर सोडवेल. दुसरा आहे गणित आणि समाजशास्त्र. तिसरा आहे काय दिसते, तिसरा विषय सायन्स आणि इंग्लिश. चौथा सोशल सायन्स इंग्लिश आणि 5वा लँग्वेज आणि सायन्स. एक सोपा एक अवघड विषय, असे 2 प्रकारचे आपण केले. किती प्रश्न असतात, 70 प्रश्न असतात 10वीला. 70मध्ये 35 प्रश्न एका विषयाचे आणि 35 प्रश्न दुसऱ्या विषयाचे, असे 70 प्रश्न असतात. आता मला सांगा 70 प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ मुलांना द्यायला पाहिजे. लावा तुम्ही लॉजिक लावा, प्रत्येक लॉजिक मला ॲक्सेप्ट आहे. 2 तास द्यायला पाहिजे. सर्वात हुशार शिक्षक आहे बघा, अतिशय अचूकतेने अंदाज बांधलेला आहे. 2 तास द्यायला पाहिजे. का बरं 2 तास द्यायला पाहिजे, प्रश्न समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासोबत प्रश्नासोबत उत्तर पण समजून घ्यावं लागेल ना. 4 ऑप्शन असतात, 4 ऑप्शन समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. प्रश्न आणि उत्तर समजले तर आपल्याला सांगता येतं, नाही तर सांगता येत नाही काहीच. बरोबर आहे. आता बघा प्रश्न आणि उत्तर समजून घेऊन उत्तर सोडवण्यासाठी एवढा वेळ आहे. विशेष करून आपण यासाठी ठेवतो कारण मॅथ्स विषय 2 ठिकाणी आहे. मग मॅथ्सचे 35 प्रश्न सोडवायचे आहेत, वेळ लागतो का नाही. मॅथ्सचे 35 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागतो, म्हणून आपण त्या ठिकाणी 2 तासाचा वेळ केलेला आहे. बघा आता प्रश्न आणि उत्तराबद्दल मला एक विशेष असा किस्सा आठवतो सध्या, की एक इंटरव्ह्यू असते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करायचं असतं. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये काय ठरतं की 3 फिक्स प्रश्न विचारायचं असं पॅनलचं ठरलेलं असतं, की आपण 3च प्रश्न विचारायचे मुलांना आणि त्याच्यामध्ये जो भारी उत्तर देईल, जसं आता तुम्ही स्मार्ट उत्तर देत आहे, तर जो चांगलं उत्तर देईल त्याला आपण सिलेक्ट करायचं. ओके, असं ठरतं. याच्यातलं काही लिहून घेऊ नका. काही जण पेन वापरतात असं मला वाटतं. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल जोक तुम्ही लिहून घेऊ शकताय. ओके, कारण ही PPT तुम्हाला मिळेल सर्वांना तुमच्या ग्रुपला. ठीक आहे. काय ठरतं पॅनलचं ते, की 3च प्रश्न विचारायचे आणि फिक्स प्रश्न, जो भारी उत्तर देईल त्याला आपण सिलेक्ट करायचं.
मग 4-5 मुलं होतात, एक स्मार्ट पोरगा येतो आणि मग त्याला प्रश्न विचारतात. कमिटी प्रश्न पहिला विचारते. मला वाटतं आपल्यापैकी सर्वांचं इंग्लिश खूप चांगलं असेल. ओके, कमिटी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारते की वेन डिड इंडिया गॉट इट्स इंडिपेंडन्स, की भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला, अशा प्रकारे ते प्रश्न विचारते पॅनल. आणि तो विद्यार्थी उत्तर देतो जो इंटरव्ह्यूला आलेला आहे. इन द मिडनाईट ऑफ 15 ऑगस्ट 1947 वेन ऑल इंडिया वॉज स्लेप्ट. कमिटीला भारी वाटतं, अरे भारीच बघा, आत्तापर्यंत येणारे काय सांगत होते, 15 ऑगस्ट 47 सांगत होते, हा जर किती भारी सांगतोय, किती भारी समर्पक आणि शैली त्याला उत्तर देता येतं. वा वा, छान तुम्ही उत्तर देताय. दुसरा प्रश्न ते विचारतात की टेल अस वन फ्रीडम फायटर नेम विच डू यू लाईक. एक स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा जो तुम्हाला आवडतो. मग आता ह्याला अजून डोकं लावायचं असतं, बाकीचे काय सांगत असेल बाबा, नाव सांगत असेल, आपण वेगळ्या प्रकारे सांगू. सर, रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, देर आर सो मेनी फ्रीडम फायटर्स, ऑल आर ग्रेट, बट आय लाईक महात्मा गांधी. अरे वा, हे पण भारी आहे, आवडते त्याला. हे कशाबद्दल सांगतो सर म्हणले, प्रश्न समजून घ्यायला पाहिजे आणि उत्तरसुद्धा समजून घ्यायला पाहिजे म्हणून सांगतो मी. तिसरा प्रश्न विचारतात, डू यू थिंक दॅट द करप्शन इज मेन कॉज फॉर इंडियन इन डेव्हलपमेंट. भारतामध्ये विकास न होण्यासाठी करप्शन हे मूळ कारण आहे का. हा म्हणतो, आय विल नॉट टेल रिस्पेक्टेड सर अँड मॅडम अंटिल आय हॅव द डेटा ऑफ करप्शन. जोपर्यंत माझ्याकडे डेटा नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही. हे पण भारी वाटते त्याला. तर काय कोणी काय सांगेल, बरोबर आहे, डेटा बघून मी बोलेन, छान वाटते त्याला. मग तो विद्यार्थी बाहेर येतो. मग ते बाहेरच्या मुलांना समजते की काय चालू मध्ये 3 फिक्स प्रश्न विचारतात कमिटी आणि त्याची उत्तर आपल्याला एकदा कळाली किंवा प्रश्न जरी कळाले तरीसुद्धा आपले सिलेक्शन व्हायला हरकत नाही. आता तुमच्यासारखे जे एकमेकाचे मित्रपरिवार असतात, आता बघा तुम्ही कसं एका शाळेच्या आजूबाजूला बसलेला आहात, बरोबर आहे, तुम्हाला आतासुद्धा शाळा सोडू वाटेना, आतासुद्धा नवीन मित्रमैत्रीण करू वाटेना. तर तशा प्रकारे त्यांचे मित्र असतात, अरे सांग कुठले प्रश्न कमिटी विचारते. मग तो म्हणतो, कमिटीने सांगितलं आहे मला की अजिबात बाहेर जाऊन प्रश्न सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही, तुझं सिलेक्शन होण्यासारखं आहे, तू बाहेर जाऊन सांगायचं नाही. मग त्याच्यात आणखीन एक अति हुशार मित्र त्याचा असतो, ठीक आहे चल प्रश्न सांगू नको पण उत्तर सांग, प्रश्न सांगू नको पण उत्तर सांग. मग तो उत्तर सांगतो. मग आता कमिटीला मध्ये कळतं की या मुलांना उत्तर काय आहे ते कळालेलं आहे, उत्तर मुलांना कळालेले आहेत असं त्या कमिटीला समजतं. मग आता तो नेक्स्ट विद्यार्थी आतमध्ये येतो. नेक्स्ट कमिटीला समजलेलं असतं, काय समजलं असतं की यांना उत्तर कळले आहेत. मग कमिटीवाले प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न असतो, व्हेन वॉज यू बॉर्न. मग तो उत्तर देतो, इन द मिडनाईट ऑफ 15 ऑगस्ट 1947 वेन ऑल इंडिया वॉज स्लेप्ट. मग कमिटी दुसरा प्रश्न विचारते, व्हॉट इज युअर फादर नेम. मग तुम्हाला माहीत आहे तो काय उत्तर देतोय. मग ते कमिटी विचारते, आर यू मॅड, आर यू मॅड. मग तो म्हणतो, आय विल नॉट टेल अंटिल आय हॅव द डेटा. ह्याचं काय लॉजिक आहे, कारण आपण आपल्या मुलांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न कसे वाचायचे, कसे समजून घ्यायचे, प्रश्न पूर्ण समजल्याशिवाय ऑप्शनकडे जायचं नाही हे शिकवतच नाही आपण. हे शिकवायला पाहिजे की बाळा खाली 4 ऑप्शन आहे त्याच्यात हात ठेव, प्रश्न समजून घे, प्रश्नांना काय हिंट दिलं ते बघ, तुला पूर्ण प्रश्न समजला, आता ऑप्शनकडे ये, आता ऑप्शन वाच, आता तुला उत्तर मिळेल. दुसरा आपण खूप मोठे पराक्रम देखील केलेले आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगतो. बघा आपण हे मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन तुम्हाला समजलं. 120 मिनिटाचा वेळ आहे, आपण सर्व हुशार आहोत. आता बघा आपण थोडासा आता टाळ्या वाजूयात. कसं टाळ्या वाजवत बघा, आपले थोडेसे लहान बांधव आहेत, लहान बांधव म्हणजे 3री-5वीला शिकवणार आहेत, आपण थोडेसे मोठे आहात, आपल्याकडे थोडं शिक्षण जास्त आहे, आपण MSc MAd BMA MAd PhD नेटसेट खूप मोठे विद्वान आहात. थोडं लहान लोकांसाठी टाळ्या वाजूयात. कशासाठी टाळ्या वाजूयात, इयत्ता 3री न्यास परीक्षा, इयत्ता 3री न्यास परीक्षा सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात 1 नंबर आहे. वा वा वा, आता बरं वाटलं मला. जरा मला असं वाटत होतं उत्तर सोलापूरची लोक जास्त टाळ्या वाजवतात, मनपा सोलापूरची देखील टाळ्या जास्त वाजवतात. छान. बघा आता की पुढचा आपण 5वीचं बघूयात. इयत्ता 5वी, इयत्ता 5वी न्यास परीक्षा 2021. तर इयत्ता 5वी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात 1 नंबर आहे. वा, आपण आपल्या लहान बांधवाचं कौतुक केलेलं आहे. आता आपण तुमच्याकडे येऊयात. आता तुम्ही तुमचं कौतुक करायचं की नाही आपण ठरवूयात, बरोबर आहे. न्यास परीक्षा 2021. मग आता मला वाटतं सर्वजण या क्षणात आहेत का सर्वजण या क्षणामध्ये आहेत का, या क्षणामध्ये क्षण समजला का.
क्षण म्हणजे प्रेझेंट मुवमेंट जगणं. तेवढं जगता आलं की तुम्ही आयुष्य जगलात. बरोबर आहे, तेवढं फक्त जगता यायला पाहिजे. इयत्ता 8वी न्यास परीक्षा सोलापूर जिल्हा राज्यात कितव्या नंबरला असलं तुम्हाला वाटतं? 5व्या नंबरला, 7वा नंबर. हे ह्याच्यात काय नाही, इथं काय लिहिलं नाही, इकडे बघू नका. काय लॉजिक लावा तुम्ही, लॉजिक लावा. हुशार आहात तुम्ही सर्वजण, सांगू शकताय मला. तिकडं पहिला आहे, इथं थोडासा खाली डाऊन झाला असेल. इथं बघूच नका, इथं काय नाही. तिसरा, हा खूप छान गेसिंग आहे बघा मॅडम, अतिशय छान गेसिंग आहे तुमचं. थोडं अजून खाली या. हा या की खाली. लय लांब गेला तुम्ही. थोडं खाली म्हणलं तुम्हाला मी, थोडं खाली म्हणलं तुम्हाला मी. हा करेक्ट, 4था नंबर आहे, 4था नंबर. ओके, आता 8वीचं पण बाजल. तुमच्यातल्या 8वी मॅक्झिमम शिकवणार नसतील. 10वीकडे येत आपण. आता सांगा 10वीत कितवा नंबर आहे? आता अजून थोडं खाली या. नाही, 6वा नंबर आहे. सोलापूर जिल्ह्याचा नंबर 6वा आहे. आता हे नंबर आपण का समजून घेतोय आणि 8वी आणि 10वीचे मार्क का समजून घेतोय? सिम्पल. मी पहिला तुम्हाला काय करतो, बॅकग्राऊंड सांगतो आणि पुढे डिटेलमध्ये बघूयात. बघा बॅकग्राऊंड काय. पंजाब राज्य हा PGIमध्ये संपूर्ण भारतात 1 नंबरला आहे. कुठला राज्य आहे? पंजाब आहे. ही जे न्यास परीक्षा आहे, न्यास परीक्षेचे मार्क हे 240मध्ये कन्वर्ट केले जातात. एकूण PGIचे मार्क आहेत 1000. 1000मध्ये 240 हे PGIचे मार्क आहेत नॅशच्या अचिव्हमेंटचे. ओके, तर त्या 240 पैकी महाराष्ट्र राज्याला मार्क आहेत 65. किती मार्क आहेत महाराष्ट्र राज्याला? 65. 3री 5वी 8वी 10वी पकडून. पंजाब राज्याला मार्क आहेत 113. कितीचा फरक आहे? मॅथमॅटिक्सवाले सांगा. 113 आणि 65मध्ये कितीचा फरक आहे? सांगा, अप्रॉक्सिमेट सांगा. 48. 48चा फरक आहे. गणित केलं परफेक्ट. ओके, हा जो फरक आहे ना, या तुम्ही सांगितला आकडा 48 सांगितलं का? तर 48 मुळे आपण 8व्या नंबरला गेलोय. हा जो गॅप आहे, हा गॅप कोण भरून काढायला पाहिजे? हा गॅप फक्त आणि फक्त 8वी आणि 10वी शिक्षकांनी भरून काढायला पाहिजे. कारण फक्त आणि फक्त 8वी 10वीमुळेच फरक पडला आहे. 3री आणि 5वीमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र जवळपास समान आहे. 3री आणि 5वीमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र जवळपास समान आहे. 1% इकडे तिकडे फरक असेल, पण 8वी आणि 10वीमध्ये आपण एवढे पाठीमागे आहोत आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचे आहे. ही काय सांगतो कम्पॅरेटिव्हली मी, कारण PGI सुद्धा तुम्हाला ह्याच्यानं समजेल म्हणून न्यास आणि PGIची मी जोड देतोय, कारण त्याशिवाय समजणार नाही. मग आता आपण थोडंसं पुढं समजून घेऊयात की नेमकं या 10वीमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याची प्रगती किती आहे. थोडंसं मी तुम्हाला विचारतो. सर्वप्रथम विशेष करून गणिताच्या शिक्षकांना विचारतो. बघा, आपण असं केलं की तुमच्या वर्गातल्या मुलांना आपण समजा 100 प्रश्न गणिताचे दिले. इयत्ता 10वीचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आपण काढले आणि 100 प्रश्न दिले. तर प्रामाणिकपणे मला सांगा की तुमचे मुलं 100 पैकी ॲव्हरेज किती प्रश्न सोडू शकतील? ॲव्हरेज किती प्रश्न सोडू शकतील? मग आपण इकडला आकडा बघूयात. कारण तुमचं गेसिंग आणि हे कशा प्रकारे चालतं थोडं मला बघायचं. किती प्रश्न दिले आपण? आता याचा अर्थ असा नाही गणितातून सांगा, भाषेने सांगा, कुणीही सांगा, बाकीच्याने. 100 प्रश्न दिले, 100मधले किती प्रश्न करेक्ट सोडवतील? 65. छान, मॅडमचा कॉन्फिडन्स खूप भारी आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. 70. आणखीन कॉन्फिडन्स चांगला आहे. काय भारी कॉन्फिडन्स आहे. अजून सांगा. हां सांगा सर. ओके, 40%. सर थोडे रिअलिस्टिक आहेत, रिअलिस्टिक विचार करतात. अजून सांगा. वा वा वा, छान. मॅडमने पुढचं ॲनालिसिस करून टाकलं लगेच. व्हेरी गुड. हेच पाहिजे मला हेच पाहिजे. हुशार आहात तुम्ही आणि छान प्रकारे विचार मांडताय. पुढं आपण तेच बघणार आहात मॅडम. व्हेरी गुड. म्हणून मॅडम म्हणतात की पंजाब आणि महाराष्ट्रात का फरक पडला त्याचं मॅडम कारण सांगत आहेत. ओके, छान, काही अडचण नाही. आता बघा, पंजाबमध्ये कोरोना नव्हता का? पंजाबमध्ये कोरोना नव्हता का? होता पंजाबमध्ये कोरोना. ज्यावेळेस PGIचा रिपोर्ट आला त्यावेळेस लगेच दुसऱ्या दिवशी आपले शिक्षण आयुक्त, आपले शिक्षण संचालक लगेच एका राज्याच्या दौऱ्याला गेले आणि त्या राज्यात जाऊन बघितलं की ह्यांनी काय प्रगती केलेलं आहे. कोणतं राज्य असेल सांगा मला ते. एका राज्याला लगेच गेले ते. काय तुम्ही प्रगती करताय मला सांगा म्हणले. कुठलं राज्य असेल ते? हुशार आहात तुम्ही सर्वजण. कुठल्या राज्याला जायला पाहिजे? PGIचा रिपोर्ट आला
त्यांना कळालं की आपण या राज्याला भेट द्यायला पाहिजे. पंजाब एवढंच आहे, एवढं सिंपल आहे. पंजाब राज्याला गेले आणि तिथनं बघून आले आणि तिथून हे सर्व चालू झालेलं आहे. तुमचं ट्रेनिंगसुद्धा कशाचा भाग आहे? तुमचे ट्रेनिंग हे त्याचाच भाग आहे की इयत्ता 9वी 10वीच्या शिक्षकांना आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे, न्यासमध्ये मार्क वाढायला पाहिजे, महाराष्ट्र राज्य विकसित व्हायला पाहिजे आणि PGIमध्ये 1 नंबर यायला पाहिजे. जेवढं PGIमध्ये परफॉर्मन्स तेवढा आपल्याला निधी मिळतो, पैसा जो मिळतो ना शालेय शिक्षणाला जो खर्च करण्यासाठी, त्याचं रिलेशन PGIसोबत आहे. ब्रेक घ्यायचं का? ठीक आहे. साहेबांची अशी सूचना आहे की आमचे सर्व हे जे मंडळी आहे त्यांना आता एक रिफ्रेश लागणार आहे, हाय टी लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण मला वाटते चहाचा ब्रेक घेऊयात आणि काय म्हणतो आपण पुन्हा ब्रेक के बाद आपण चालू करूयात. आणखीन एकदा रिफ्रेश करतो मी. ओके, थँक्यू. हे स्टॉप कर. ओके, सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. मला वाटतं चहा पिल्यामुळं थोडासा ग्लुकोजचं प्रमाण तुमच्या बॉडीत वाढलं असेल आणि ग्लुकोज लागतो आपल्या मेंदूला आणि मेंदूला ग्लुकोज एकदा पोचले की आपण थोडेसे आणखीन ताजेतवाने होतो, डोपामाइन आपला लगेच ॲक्टिव्ह होतो. पण तरीसुद्धा मला तुमचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते चेक करायचं. मग ते मी कसं चेक करतो बघा की तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेटेड असाल तर तुम्हाला मी पुढच्या 4 ओळी जे बोलणार आहे ते तुम्हाला समजणार आहे. आता 4 ओळी म्हणण्यापेक्षा मी शायरी म्हणतो त्याला. काय म्हणू? 4 ओळी म्हणू का शायरी म्हणू? झालं एकदा? 4 ओळी म्हणू. बघा, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला समजणार आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही त्याला अजिबात समजणार नाही. ओके, क्लिअर? फोकस आहे का? लक्ष आहे माझ्याकडं? रेडी? थांबा, आता पाठीमागचे ऑडियन्स रेडी का? नाही अजून? नाही अजून रेडी नाही म्हणतात. चला, तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही चेक करा. 1 टाईम मी बोलतो, 1 टाईममध्ये तुम्हाला समजायला पाहिजे. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज पॉवर ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, कि प्रिय लिख कर नीचे लिख दूँ नाम तुम्हारा, कुछ जगह बीच में छोड़ नीचे लिख दूँ सदा तुम्हारा. लिखा बीच में क्या ये तुमको पढ़ना है, कागज पर मन की भाषा का अर्थ समझना है. जो भी अर्थ निकालोगे तुम वो मुझको स्वीकार. झुके नयन मौन अदर या कोरा कागज, अर्थ सभी का प्यार. काय कॉन्सन्ट्रेशन झालं तुमचं, बापरे, किती जबरदस्त, किती जबरदस्त. किती जणांना समजलं माहित नाही. समजलं? छान वाटलं पण असं म्हणतात ते नागा समजणं. ओके, बघा आता हे दुपारच्या लेक्चरला करावंच लागतं, काय ऑप्शन नाही, कारण मी तशातला माणूस नाही आहे. आपण 10वीचं मॅथमॅटिक्स बघत होतो आणि त्याच्यात तुम्ही काय ते पर्सेंटेज सांगत होता. आपण थेटपणे जाऊयात पर्सेंटेजकडे. इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स सोलापूर या ठिकाणी बघा 30% परफॉर्मन्स आहे. आपण फक्त एकाचं समजून घेतलं ना, बाकी सर्व तुम्हाला समजतं. आपण मॅथमॅटिक्स 30चा अर्थ काय समजून घेऊयात. ओके, बघा 30 म्हणजे काय. 100 प्रश्न आपण आपल्या मुलांना दिले तर सर्व मुलं मिळून ॲव्हरेज 30% प्रश्न करेक्ट सोडवतात. अजूनच रिपोर्ट करतो मी. समजा माझ्या पुढे 100 मुलं आहेत, 100 मुलांना प्रत्येकी 100 प्रश्न मी दिले तर सर्व मुलं मिळून ॲव्हरेज 30 प्रश्न करेक्ट सोडवतात. आता ॲव्हरेज शब्दाला एवढं वेटेज काय देतो मी? एखादा मुलगा 50 प्रश्न सोडवतो बरोबर, एखादा 80 सोडवतो, एखादा 20 सोडवतो, एखादा 25, एखादा 15, या सर्वांचं मिळून ॲव्हरेज किती सोडवतात करेक्ट? 30 प्रश्न ॲव्हरेज % करेक्ट मुलं सोडवतात. आता हे सोडून द्या, आपण पाठीमागे घेऊयात मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन. एकूण प्रश्न गणिताचे असतात किती? 70 प्रश्न. 70 मधले 35 प्रश्न गणिताचे, 35 प्रश्न भाषेचे. मग 35 मधले 30% प्रश्न सोडवतात म्हणजे किती प्रश्न सोडवत असतील? 35 मधले 30%, 35चं 30% म्हणजे किती? 10, 10.5, 11, अप्रॉक्सिमेट 10 म्हणा, बरोबर आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मुलांना आपण गणिताचे 35 प्रश्न दिले तर आपले मुलं ॲव्हरेज फक्त 10 प्रश्न करेक्ट सोडवतात. अजून आपल्या मुलांना 25 प्रश्न सोडवता येत नाही. अजून आपल्या विद्यार्थ्यांना 70% प्रश्न सोडवता येत नाही, 30% सोडवू शकतात. समजते का अर्थ? समजते? बोर्डाचा निकाल काय? बोर्डाचा निकाल 85%, 90%, 55%. न्यासचा निकाल काय? 30%. समजला याचा अर्थ? की प्रश्नपत्रिका मुलांना द्यायचे आणि त्याच्यातनं ॲव्हरेज तेवढं सोडवते, त्याचा अर्थ आहे. ओके, आणखीन बघूयात आपण. पहिला विषय भाषा विषय. भाषा विषयामध्ये सोलापूर 48%,
ओके. मला वाटतं थोडंसं मी याच्यातच एक एक दोन दोन मुद्दे ॲड करून मी तुम्हाला याची इम्प्रूव्हमेंट सांगतो. ओके. 30% आहे. इम्प्रूव्हमेंटला काय करायला पाहिजे का नंतर वेगळ्यानं सांगू? काय वाटतं तुम्हाला? आता सांगूयात. बघा, मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम काय मॅथमॅटिक्स शिक्षकांचा, की आपले मुलं पाठ्यपुस्तकी गणितामध्ये एक्सपर्ट आहेत. काही अडचण नाही, काही दुमत नाही. जे पाठ्यपुस्तक गणित बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जातं. आपल्या मुलांना व्यावहारिक गणित येत नाही. सिंपल बघा, एक नॅसमध्ये इयत्ता 5वीचं उदाहरण आहे. मी एक सोलापूर सिटीतील इंग्लिश मिडियम शाळा, प्रतिष्ठित इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेलो. तो 8वीचा वर्ग होता. 8वीच्या मुलांना मी 5वीचा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की रमेश नावाचा मुलगा आहे, तो मुलगा बाजारात गेला आणि त्याला एक 10 किलो बटाटे घ्यायचे आणि 12 किलो बटाटे घ्यायचेत. 12 किलो बटाट्याचा दर आहे 7.5 रुपये आणि 20 किलो टोमॅटो घ्यायचे, त्याचा दर आहे 8.5 रुपये. तर त्याला एकूण किती रुपये लागतील? तर अशा प्रकारे शाब्दिक उदाहरण होतं. तर 20% फक्त मुलांना उत्तर सोडवता आलं. फक्त 20% त्या जे काही 8वीचे मुलं होते. मग त्या मुलांना मी सिंपल दिलं की बाबा 15 गुणले 7.5 आणि 20 गुणले 8.5 हे लगेच करता आलं. म्हणजे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे देतो त्यावेळेस करता येतं, पण शाब्दिक ज्यावेळेस येतं त्यावेळेस करता येत नाही. दिस इज मेजर ड्रॉबॅक ऑफ 10th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड. 3री 5वीला आपण मॅक्झिमम कृती बेस आहे किंवा आपण कन्स्ट्रक्टिव्हिझम बेस आहेत, त्यामुळे 3री 5वीमध्ये मोठी अडचण नाही. पण 8वी 10वीत प्रॉब्लेम काय? पाठ्यपुस्तिका आपण प्रश्न विचारतो, त्याचा संबंध आपण व्यावहारिक लावत नाही आणि म्हणून आपण पाठीमागे पडतो. कळतंय का? तुम्ही तुमच्या शिक्षणाला व्यवहाराची आणि व्यावहारिक अंकगणित जोड लावली की निश्चितपणे आपला मुलगा पुढे जाऊ शकतो. संपूर्ण गणित हे प्रॅक्टिकल गणित आहे किंवा व्यवहारात त्याला वापरता येईल अशा प्रकारचं गणित आहे. दुसरा विषय मी येतो तो म्हणजे भाषा. हे बघा 48 दाखवतं इथं सोलापूर. म्हणजे 100 प्रश्न मी रिडिंग कॉम्प्रेहेन्शनचे दिले, तर सोलापूर जिल्ह्यातल्या मुलांना फक्त 48 प्रश्न सोडवता येतात. रिडिंग कॉम्प्रेहेन्शन भाषेमध्ये मराठीमध्ये फक्त आपण काय देतो? उतारा देतो, त्याच्या खाली 5 प्रश्न असतात. उतारा 5 प्रश्न, 100 प्रश्न दिले, त्याच्यातले किती सोडू शकतो? ॲव्हरेज 48. काय अडचण आहे मला सांगा? किती पाहिजे इथं पर्सेंटेज? आपलं 80% किती पाहिजे? काय वाचायचं आणि सोडवायचं, वाचायचं सोडवायचं. इथं अडचण काय? इथं अडचण अशी मराठी विषयाची की मराठी विषयामध्ये काही मुलं आपल्याकडे असे मिळतील की 100च्या स्पीडनं मुलगा मराठी वाचतो, 100च्या स्पीडनं समजत काहीच नाही. आहे का ड्रॉबॅक आपला हा? वाचतो मुलगा पण काय वाचलं ते समजत नाही. त्याला आपण आणखीन वेगळा शब्द वापरतो. अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रेहेन्शन या दोन्ही शब्दात फरक आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे टेक्स्ट आहे तसं समजून घेणे. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे रीडिंग बिटवीन द लाईन समजणं. रीडिंग बिटवीन द लाईन म्हणतो आपण, बरोबर. त्याचा मतितार्थ काय, त्याच्यात अझम्पशन काय, हायपोथेसिस काय, थोडंसं आणखीन विचार करणं त्या पॅराग्राफवर, दॅट इज कॉम्प्रेहेन्शन. मग इथले प्रश्न कुठले असतात? कॉम्प्रेहेन्शनचे प्रश्न असतात. ते आपल्या मुलांना सोडवता येत नाही. मग आपण किती वेळा आपण अशा प्रकारे प्रॅक्टिस मुलांची करून घेतो 10वीच्या इयत्तेमध्ये. आपला जो बोर्डाच्या परीक्षेत उतारा असेल तो साधा प्लेन असतो, दॅट इज अंडरस्टँडिंग नॉट कॉम्प्रेहेन्शन. नॅसमधला जो उतारा असतो दॅट इज कॉम्प्रेहेन्शन. आत्ता जी तुम्हाला शायरी सांगितली ती इन्स्टंट तुम्हाला समजली, दॅट इज यू हॅव कॉम्प्रेहेंडेड द मिनिंग. कळतंय का? हे आपण करायला पाहिजे, मग आपण पुढे जाऊ शकतो. आणखीन एक बघा की ते टायटल आणि सेंट्रल थीमचे प्रश्न देखील आपण विचारतो रिडिंग कॉम्प्रेहेन्शनमध्ये. काय याचा टायटल असेल? आपली गपलत कुठं आहे बघा, की आपल्या मुलांना टायटल शोधायला आपण शिकवलंच नाही. आपले मुलं अजून सेंट्रल थीम शोधतात. सेंट्रल थीम आणि टायटलमधला फरक तुम्हाला सांगतो मी. बघा, आपल्याकडे जेवढे बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहेत दॅट इज ऑल सेंट्रल थीम. हम आपके है कौन, मैंने प्यार किया, मैंने प्यार क्यों किया, हम दिल दे चुके सनम. ही सेंट्रल थीम आहे, दॅट इज नॉट टायटल. सेंट्रल थीम म्हणजे काय? चित्रपटाचं नाव ऐकल्या ऐकल्या आपल्याला त्या चित्रपटात काय आहे हे समजतंय, म्हणजे सेंट्रल थीम आहे. टायटल म्हणजे काय? लाईफ ऑफ पाय असं म्हणलं समजा. काय समजलं आतमध्ये? काय? काहीच नाही समजलं. द मॅट्रिक्स काय समजलं आतमध्ये? काहीच नाही समजलं. पिक्चर पूर्ण बघून या, मग तुम्हाला कळेल की लाईफ ऑफ पाय का बरं नाव ठेवलं. दॅट इज टायटल. आपण काय सांगतो की मुलांनो हा पॅराग्राफ आहे, याच्यामध्ये अहिंसा शब्द 10 वेळा आलेला आहे, मग ह्याचा टायटल अहिंसाच होईल. अहिंसा इज सेंट्रल थीम ऑफ द पॅराग्राफ. अहिंसा इज नॉट टायटल. कळतंय का मला काय सांगायचं आहे? हा त्याच्याला थोडा ड्रॉबॅक आहे. आपण आपल्या मुलांचं कॉम्प्रेहेन्शन डेव्हलप करा. मराठी शिक्षक, मला वाटतं तुम्ही आता सर्वजण या क्षणात आहात. क्षणात तुम्हाला शिकला ना एकदा तुम्ही, तर आयुष्य खूप चांगलं होईल, म्हणून मी सांगतोय. पुढचं बघा, आपण सायन्स घेऊयात. सायन्स शिक्षक खूप चांगले आपल्याकडे आहेत. सायन्स शिक्षक मी तुम्हाला सांगितले सकाळी 4 W आणि 1 H. हे जर सायन्स शिक्षकांनी लावलं तर त्याच्यासारखं सायन्स कुणी शिकू शकत नाही. किती पर्सेंटेज दिसतंय का सायन्सचं? 35%. किती अवघड काम आहे, खूप कमी आहे. 100 प्रश्न दिले, 35 प्रश्न करेक्ट सोडू शकतो आपला मुलगा. ॲव्हरेज. ॲव्हरेज खूप महत्त्वाचा शब्द आहे. का बरं ॲव्हरेज शब्द महत्त्वाचा आहे? काही मुलं सोडवतात 85 सोडवतात 100 मधले, काही मुलं 15 सोडवतात. हा गॅप आहे, म्हणून तो 35चा ॲव्हरेज आला. ओके. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये?
आपल्याकडे जे सायन्सचे प्रश्न येतात ते सायन्सचे प्रश्न हे टोटल ॲप्लिकेबल लेवलचे असतात. तिथं डायग्राम दिलेली असते, त्याच्यावर तो मुलगा विचार करतो, मग खाली प्रश्न असतो, मग मुलगा तर्क लावून प्रश्न सोडवतो. सायन्सच्या शिक्षकाने काय करायला पाहिजे, मी तुम्हाला सकाळी उदाहरण दिलं असं वाटतं, बरोबर आहे, की हृदय शिकवाय, हृदयामध्ये द्विदल झडप आणि त्रिदल झडप आहे. अरे का एका साईडला द्विदल झडप आणि एका साईडला त्रिदल झडप का आहे सांगा ना. तुम्ही का न शिकवत आहे का? तुम्ही व्हाय लावून शिकवत नाही म्हणून त्याचा ड्रॉबॅक आहे. आपल्या मुलाचं अंडरस्टँडिंग होत नाही. सर्व सायन्स शिक्षकांना मी तुम्हाला सांगून टाकतो. बघा, सायन्ससाठी श्री अशोक पवार हे एक फेमस व्यक्तिमत्व आहे, जे MPSCचे क्लासेस घेतात पुण्यामध्ये. तर अशोक पवारचे विज्ञानाचे व्हिडिओ तुम्ही बघा, इतके उत्कृष्ट तो विथ रिझनिंग शिकवतो की मुलांना अक्षरशः तोंडपाठ होऊन जातं. नीट परीक्षेमध्ये 360 पैकी 360 मार्क मिळतात, बायोलॉजीमध्ये विशेष करून. एवढं भारी शिकवतो. आता मी MPSC करणारा विद्यार्थी आहे, तर त्याचे व्हिडिओ बघितलो तर मी निंबा डॉक्टर झाल्यासारखं मला वाटलं. मग सायन्स शिक्षकाने काय करायला पाहिजे की अशोक पवारचे व्हिडिओ बघा, जे यूट्यूबला आहेत, जे अनअकॅडमी ॲपला आहेत. ओके, तुम्ही काही दीक्षा ॲपचे व्हिडिओ बघा, काही यूट्यूबचे व्हिडिओ बघा, तुम्ही तुमचं नॉलेज अपग्रेड करा आणि विथ रिझन शिकवा. सायन्स आपण विथ रिझन शिकवत नाही म्हणून आपली अधोगती होत चाललेली आहे. हे माझं गंभीर स्टेटमेंट आहे. विथ रिझन शिकवा, खूप छान होईल. ओके, तुम्ही तुमच्या जवळपासचे नातेवाईक बघा, परिवार बघा, जर त्याच्या बालवयामध्ये, शालेय वयामध्ये जर सायन्स चांगल्या प्रकारे शिकला असता तो, तर आताच खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकला असता. ठीक आहे, हे मला सांगायचं सायन्ससाठी. आणि पुढे जातो मी, कुठला विषय आला आपला, सोशल सायन्स, आणि शेवटी इंग्लिशकडे येतो मी. सोशल सायन्सचं काय प्रमाण आहे? 40. याचं कारण काय बघा, सोशल सायन्स सोपं आहे आणि सोपा असल्यामुळे मुलं अभ्यासच करत नाही सोशल सायन्सचा विशेष करून. आणि याच्यासुद्धा रिझनिंगची खूप गरज आहे. मला वाटतं मी सकाळी सांगितलं तुम्हाला उदाहरण का नाही, बोलता बोलता मला वाटतं तिकडे सांगितलं असेल की आपण जॉग्राफीमध्ये पृथ्वी शिकवतो. पृथ्वीमध्ये विषुववृत्त आहे आणि वर कर्कवृत्त आणि खाली मकरवृत्त आहे. सांगितलं का उदाहरणं? नाही सांगितलं, आता मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा की कर्कवृत्त किती अंशाला आहे बरं? किती हुशारात बघा. आता माझा पुढचा प्रश्न आहे, 23.5लाच का आहे, 25.5ला का नाही? कधी शिकवलं आपल्या मुलांना? व्हाय 23.5, व्हाय नॉट 24.5? कधी शिकवलंय? वर त्या अंटार्क्टिका आणि आर्टिका 66.5ला आहे, कार्ड 66.5ला आहे. 67.5ला का नाही, ते 64.5ला का नाही शिकवलं आपण कधी? ज्यावेळेस तुम्ही व्हाय लावाल ना, मग तुम्हाला मजा येईल. अरे यार, हे लय भारी इंटरेस्टिंग आहे. मग तुम्ही तुमच्या मुलांना शिकवाल आणि मुलांना शिकवता शिकवता तुमची समाधी अवस्था लागेल, जशी तुम्हाला तर डुलके लागते. हा आनंद पाहिजे, हा पॅशन पाहिजे की मला खूप छान प्रकारे समजून घ्यायचं आणि मग मुलांना डिलिव्हर करायचं. आणखीन एक मोठी चूक आहे की आपण मूळ रेखावर शिकवतो. मूळ रेखावर हे पृथ्वीच्या मधून गेलेलं आहे. कोण सांगितलं मधून गेलेलं आहे? मधून ते गेलंच नाही. असा बॉल पकडा तुम्ही, बॉलला असे उभे किती छेद करू शकताय, मधून नाहीच. विषुववृत्त मधून गेलेलं आहे, पण मूळ रेखावर मधून गेलाच नाही आहे. का बरं तुम्ही शिकवताय मधून गेलाय? मधून गेला नाही तो, मग ग्रीन विशमध्येच का? 0 डिग्री रेखावर आपण ग्रीन विशमध्येच का म्हणतो, भारतात का बरं नाही? तुम्ही जोपर्यंत तुमच्या मुलांना सोशल सायन्स विथ रिझन शिकवत नाही, तोपर्यंत तुमच्या मुलाचे डेव्हलपमेंटच होणार नाही. त्यासाठी आधी तुमचं रिझनिंग डेव्हलप पाहिजे. गुगलला सर्च करा आताचे 2 प्रश्न, तुम्हाला गुगल बाबा खूप भारी माहिती सांगेल. अशा प्रत्येक ठिकाणी करा, मग सोशल सायन्समध्ये आपली डेव्हलपमेंट होईल. विशेष करून NCERTतला जो कंटेंट आहे सोशल सायन्सचा, अतिशय एक्सलंट कंटेंट आहे. एकदा वाचून घ्या. सर्व तुम्ही शिक्षक आहात सोशल सायन्सचे, वाचून घ्या एकदा. इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी, इतिहासवाले इतिहास वाचा, भूगोलवाले भूगोल वाचा, राजशास्त्रवाले राजशास्त्र वाचा. अतिशय हाय क्वालिटीचा कंटेंट आहे NCERTमध्ये, तो तुम्हाला उपयोगाला येईल. आणि शेवटी इंग्लिशची भीती आहे म्हणून मुलं अभ्यास करतात आणि म्हणून मार्क जास्त आहेत का? जास्त मार्क आहे का नाही? किती आहे सोलापूर? 48. भाषेच्या लेवलला आहे. इंग्लिशची प्रगती विज्ञान गणित समाजशास्त्राच्या पुढे जास्त आहे. हे का बरं जास्त आहे? मुलाला भीती आहे म्हणून अभ्यास करते. सोशल सायन्सची भीती नाही म्हणून अभ्यास करत नाही, पाठीमागे पडतो मुलगा. समजते का मला काय सांगायचं आहे? इंग्रजीमध्ये परफॉर्मन्स चांगला आहे आणि इंग्रजीमध्ये आपण खूप छान प्रकारे काम केलं आहे. सोलापूर जिल्ह्याने विशेष करून इंग्रजी आपण कार्यशाळा घेतली. सेवा सदन शाळेच्या मॅडम आहेत, शिरशी मॅडम ना, तर आपण कार्यशाळा घेतली होती. मॅडमचं देखील छान त्याच्यात योगदान होतं. विशेष करून आपण इंग्लिशवर काम केलं सोलापूरला आणि आपला परफॉर्मन्स वाढला. पूर्ण महाराष्ट्र राज्यातसुद्धा परफॉर्मन्स चांगला आहे. ओके, इंग्रजी काय बघतो आपण? फक्त रिडिंग कॉम्प्रिहेन्शन बघतो. आता मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. तुम्हाला मला वाटतं पर्सेंटेज कळाले, हे बरोबर आहे. पर्सेंटेज समजावून सांगणं खूप महत्त्वाचा पार्ट होता. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात. ते म्हणजे काय बघा, की न्यास परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न कसे असतात आणि आपण काय करतो. ओके, न्यास परीक्षेमधले प्रश्न कशा असतात? आत्ताच मला वाटतं कोणीतरी तज्ज्ञ मार्गदर्शकाने मला म्हणलं की सर प्रश्न कसे असतात ते एकदा समजावून सांगा, म्हणजे आमच्या शिक्षकांना तसे प्रश्न काढता येईल. ओके, ठीक आहे.
रेडी आहे सर्वजण? आपण थोडं अनौपचारिक उदाहरण बघूयात आणि मग औपचारिक घडूयात. आता मी तुम्हाला एक मस्त असं एक म्युझिक ऐकवणार आहे. एका चित्रपटातलं अतिशय फेमस गाणं ऐकवणार आहे. ऐकाल का तुम्ही सर्वजण? छान वाटेल? सर्वजण ऐकाल का? हां, आत्ता थोडासा ऑडियन्सचा रिस्पॉन्स येतो. ओके, आता कॉन्सन्ट्रेशन मी म्हणत नाही. का बरं कॉन्सन्ट्रेशन म्हणत नाही? मला माहीत आहे गाणं म्हटलं की तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन ऑलरेडी सिक्रेट झालेला आहे. आता तो डोपामाइन तुम्हाला इकडे बघायला पुढं प्रवृत्ती करेल. बघा, तुम्हाला काय करायचं आहे? गाणं ऐकायचं आहे आणि गाणं ऐकून मी तुम्हाला प्रश्न विचारताचं उत्तर द्यायचं आहे. ओके, रेडी? ऐका गाणं. साऊंड वाजते का नाही आपण ते देखील टेस्ट करूयात. छान, आवाज छान आहे. गाण्याचे बोल सांगा. काय हुशार लोक आहे सर्व हे. वा वा वा, अतिशय विद्वान मंडळी आहे. यांना त्यांचा त्यावेळेचा काळ आठवला लगेच. अरे यार, वा वा, भारी 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 भारी. बरोबर आहे, किती भारी वाटलं. बरोबर आहे. आता मला 5च्या पुढं जरी लेक्चर झालं बरं वाटेल. ठीक आहे. आता बघा, हे आपण प्रश्न काढतोय. आपण प्रश्न कसे काढतोय? गाणं ऐकवलं आणि गाण्याचं नाव सांगा म्हणलं. नॅसमधले प्रश्न कसे असतात? आता मी तुम्हाला नॅसचा प्रश्न विचारतो. ओके, म्युझिक हेच आहे. मी तुम्हाला नॅसमधला प्रश्न विचारतोय आणि उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आत्ता जे तुम्ही गाण्याचं धून ऐकलेलं आहे, त्या धूनवरून जे काही चित्रपटाचं गाणं आहे ते गाणं तुम्ही ओळखत असाल तर ते गाणं ज्या चित्रपटातील आहे त्या चित्रपटातील जी नायिका आहे ती नायिका ज्या नायकासोबत लग्न करत आहे त्या नायकामध्ये विशेष करून ती ज्या नायकासोबत अरेंज मॅरेज करत आहे त्या अरेंज मॅरेज करणाऱ्या नायकाचं त्या चित्रपटातील नाव काय आहे? हे एक हुशार शिक्षक आहेत. हां, सांगा सर. अरेंज मॅरेज करायला हो, अरेंज मॅरेज. राजवीर नाही. हा, राहुल आहे का सांगा? राहुल सोबत ती अरेंज मॅरेज करत होती का? मग अरेंज मॅरेज म्हटलं हो मी. सांगा सांगा, करेक्ट आहे. इथं सांगा, करेक्ट आहे. पंजाबी नाव आहे बघा, पंजाबी नाव आहे. कुलजीत. व्हेरी गुड मॅडम. सर टाळ्या वाजवा. वा वा वा, कुलजीत. तर हे नॅसचे प्रश्न असे असतात. समजलं का नॅसचे प्रश्न कसे असतात? हा हा 150 मध्ये एक जण नाही सांगता येत होतं, फक्त नाव आठवत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की तू कुणाचे ते नवरा आहे वगैरे असं काहीतरी त्यांना डोक्यात क्लिक होत होतं. ठीक आहे. तर काय केलं आपण याच्यामध्ये की नॅस परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात ते मुलाला असं वन लाईनर प्रश्न नसतात की टिमटिम ही महाराष्ट्राची राजधानी आहे असले होपलेस प्रश्न अजिबात नसतात. ओके, तर काय असतं तर सिम्पल आपण आणखीन एक उदाहरणातनं बघूयात. ओके, बघा हे अशा प्रकारे असतात. आणखीन मी त्या ह्याच्याकडे सुद्धा येतो की पुढील घड्याळातील वेळ पहा. बघा याला स्टिम्युलस आपण म्हणतो. काय म्हणतो? नॅस परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये आधी स्टिम्युलस असतो. स्टिम्युलस काय करत होतो की मुलाला काहीतरी वाचायला लावतो, काहीतरी आकृती बघायला लावतो, काहीतरी विचार करायला लावतो. पुढील घड्याळातील वेळ पहा. पहिलं घड्याळ बघितलं आपण, दुसरं बघितलं, तिसरं बघितलं, चौथं बघितलं. आता प्रश्न दिला खाली, तुमची शाळा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होते. वरील 4 घड्याळापैकी कोणत्या घड्याळात ही वेळ दिसत आहे? आता खाली 4 ऑप्शन, सॉरी ऑप्शन गेले वाटतं. ठीक आहे, आता हे 4 ऑप्शन पकडा. 1 2 3 4. पहिलं घड्याळ, दुसरं घड्याळ, तिसरं घड्याळ, चौथं घड्याळ. कुठल्या घड्याळात आहे? आता याच्या खाली परत हे 4 घड्याळ असतील आणि मग ते प्रश्न संपेल. ओके, म्हणजे काय करतो आपण नॅसमध्ये की पहिला स्टिम्युलस असतो, मग क्वेश्चन असतो, मग खाली आन्सर्स असतात, त्याच्यात 3 डिस्ट्रॅक्टर असतात आणि एक आन्सर की असते.
ओके, इतकं सर्व करावं लागतं. एक प्रश्न काढण्यासाठी किमान 2 तास वेळ लागतं. माझं स्वतःचं NCERTचं ट्रेनिंग झालेलं आहे की हे प्रश्न कसे काढायचे. इतकं क्रिटिकल प्रोसेस आहे. मग हे परत पायलट स्टडी करतात. मग त्याच्यामध्ये मुलांचे भिन्नता दिसते का ते बघतात आणि मग ते प्रश्नपत्रिका फायनल होते. मग मला तुम्हाला काय सुचवायचं आहे की पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण 9वी-10वीच्या मुलांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारतो का? हा पहिला बेसिक प्रश्न आपल्या त्या चाचणीमध्ये युनिट टेस्ट असेल, सरप्राईज टेस्ट असेल, कुठली तुमची टेस्ट आहे, विचारतो का? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारतो का, असा माझा प्रश्न आहे. आहे? खरं सांगताय? तुमचे प्रश्न काय आहेत मी सांगतो. तुमचा पहिला प्रश्न आहे गाळलेल्या जागा भरा. तुमचा पहिला प्रश्न आहे. 4 प्रश्न दिले. दुसरा प्रश्न तुमचा आहे चुकी बरोबर सांगा. तिसरा प्रश्न तुमचा आहे जोडायला हवा. आणि चौथा प्रकार आहे एका वाक्यातला, संपला विषय. आपण आपल्या शालेय शिक्षणामध्ये, वर्गामध्ये, शाळेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न मुलांना विचारत नाही. सायन्सला आहे. छान, बघा, छान. येस, आता बघा, सायन्सला आहे. खूप बरं वाटलं मला ऐकून. हे सायन्स आणि मॅथ्स दोन्हीकडे आहे. बघा, मला तुम्हाला काय सुचवायचं आहे, आपण आपल्या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न वाढवायचे आहेत, ॲड करायचे आहेत तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलांसाठी. जर मुलांना याच्यामध्ये परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर आपल्या मुलांना असे प्रश्न सोडवता यायला पाहिजे. समजा मुलं असे आहेत की ज्या मुलांनी आयुष्यात कधी असे MCQ प्रश्न सोडवले नाहीत आणि त्याला म्हणतो परीक्षेत सोडवतो तो MCQ प्रश्न, कसं येईल बरं? ज्या याची प्रॅक्टिसच केली नाही विद्यार्थी, कसे काय त्याला मार्क मिळतील? त्यामुळे पहिलं इम्प्लिमेंटेशन आहे. आता हा जो न्यास विषय आहे, न्यास विषयाचा मी राज्याचा तज्ञ आहे, संपूर्ण राज्याला आपण या विषयावर गायडन्स करतोय. तर आपण माननीय शिक्षण आयुक्त संचालकाला देखील सांगितलेलं आहे, अशा प्रकारे सर्क्युलरसुद्धा निघाला आता प्रत्येक शाळेमध्ये MCQ प्रश्न मुलांना विचारण्यात यावेत. कारण MCQ इज अ बेस ऑफ न्यास परीक्षा, सीज परीक्षा, ऑल टाईप परीक्षा. ओके, MCQ विचारायला पाहिजे, हा त्याच्यातला पहिला महत्त्वाचा बदल आहे. ओके, आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. बघा, आपण आणखीन काय करतो न्यास परीक्षेमध्ये, पाठीमागची परीक्षा आणि आत्ताची परीक्षा काही कॉमन प्रश्न आपण आहेत असे विचारतो. बघा, 17ला जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण 21ला आहेत असे विचारलेत. 21ला जे प्रश्न आहेत तसे आपण 24ला विचारणार आहे. तुम्ही म्हणाल का बरं, काय विचारतो आपण? हे बघा, न्यास 21 अँकर आयटम, न्यास 24 अँकर आयटम. न्यासची परीक्षा कधी होणार आहे? नोव्हेंबर 2024ला ही परीक्षा होणार आहे. कधी होणार आहे? नोव्हेंबर 2024. कोणत्या इयत्तेची होणार आहे? 3री, 5वी, 8वी, 10वी या 4 इयत्तेची परीक्षा होईल. ओके, तर तुमची ज्यावेळेस ही 10वीची बॅच असेल पुढच्या वर्षीची, तर त्या बॅचला ही परीक्षा होईल. आता आपण समजूया हे नेमकं अँकर आयटम काय. अँकर आयटम म्हणजे कॉमन क्वेश्चन. 21मध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न आहे तसे 24ला विचारायचे. काय होईल याच्यामुळं? कशासाठी विचारायचे? आहे तसं विचारायचे. प्रश्न आणि उत्तर आहे तसं कॉपी करायचे 24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. किती करतोय आपण? पुढं तुम्हाला आकडा दिला आहे. काही प्रश्नपत्रिका 7 प्रश्न, काही प्रश्नमध्ये 5 प्रश्न आहेत. आहे तसे आपण कॉपी करतोय. काय वाटतं मला? एखादं रिझन सांगा, आपण पुढे जाऊयात. तुमचं रिझन खूप चांगलं आहे, रिझनिंग तुमचं चांगलं आहे, बोला. सेम प्रश्न विचारतो आपण. हां, उत्तर तुमचे बरोबर आहेत. कॉन्फिडन्स मुलांना चेक करण्यासाठी. ठीक आहे, छान उत्तर दिलं मॅडमने. अजून काय वाटतं? कॉम्प्रेशन किती वाढलेला आहे आधीचा आणि आताचा. छान प्रयत्न करता सर. हां, बघतील, वाचतील. ठीक आहे, छान तुम्ही प्रयत्न करता. बघा, आपण हे कशासाठी विचारतोय की पाठीमागे 21ला झालेली परीक्षेतले मुलं आणि आत्ताची 24ची मुलं याच्यामध्ये मुलांची डेव्हलपमेंट झाली का नाही हे बघण्यासाठी आपण विचारतोय. बघा, 17मध्ये जे प्रश्न होते अँकर आयटम कॉमन क्वेश्चन ते आपण आहे तसे 21ला विचारलेले आहेत. आणि असं दिसून आलं आहे की 17चे मुलं हुशार होते आणि 21चे मुलं त्याच्यापेक्षा कमी प्रगती आहे. असं दिसून आलं आपल्याला. कशामुळे दिसून आलं आहे मॅडम? सांगा, सांगून टाका. तुम्ही सांगत होता ते आता सांगून टाका. आता सांगायचं होतं तुम्हाला, ते सांगा की. ते म्हणतात तुम्हीच सांगा आता. तर ते कोरोनामुळे झालेलं आहे, बरोबर आहे. फक्त पंजाबमध्ये झालं नाही, फक्त पंजाबमध्ये झालं नाही. पंजाबचा परफॉर्मन्स सर्व ठिकाणी वाढलेला आहे आणि बाकी सर्व राज्याचा परफॉर्मन्स खाली आलेला आहे. 17च्या तुलनेत 21चा परफॉर्मन्स हा डाऊन आहे आणि म्हणून आपण ते डाऊनला आलो आहे. आता आपल्याला 24ला परफॉर्मन्स वाढवायचा आहे. काय अडचण आहे मॅडम? काहीच अडचण नाही. आता कोरोना नाही, काय नाही. आता अडचण एकच आहे. हां, सांगतो, बोलायचं आपण. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, न्यास 24मध्ये मार्क आपल्याला वाढवायचे आहेत. ओके, मार्क वाढवण्यासाठी आपण आता चर्चा करूयात.
पहिला मुद्दा काय, अँकर आयटम. समजा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांना आपण अँकर आयटम दिले, याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतील का? आणि मिळतील का नाही? सांगा की 100% होय म्हणून. 10% तुमचे मार्क किती झाले? 50 मार्काचे प्रश्न असतील, 5 प्रश्न तुम्हाला बोनस. 5 कसं? प्रत्येक विषयामध्ये 5-5 मार्क आहेत. गणितामध्ये 5, परिसरामध्ये 5 असेल, किंवा आता समाजशास्त्रामधले 5. तुम्हाला एक 70 मधले किमान 20 प्रश्न तरी तुमचे इथे कव्हर होतील. 20 ते 22 प्रश्न पैकीच्या पैकी मिळाले. आता आपण पुढे बघूयात आणखीन काय करता येईल. ओके, एक बघा, कुठलीही परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये 3 नियम असतात. पहिला नियम असतो की मुलांनी अभ्यास करावा, दुसरा नियम असतो मुलांनी रिव्हिजन करावा, आणि तिसरा नियम असतो मुलांनी प्रॅक्टिस करावी. हा नियम भारतातल्या सर्व परीक्षेसाठी लागू पडतो. UPSC पासून सर्व परीक्षेसाठी हा नियम लागू पडतो. पहिला मुद्दा काय, तर तुमची मुलं काही नीटची तयारी करत असेल किंवा काय असेल त्यांना सुद्धा लागू पडतोय. पहिला स्टडी, दुसरा रिव्हिजन, तिसरा प्रॅक्टिस. आपले किती मुलं रिव्हिजन करतात आणि किती मुलं प्रॅक्टिस करतात, तर याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. तर आपण आपल्या मुलांना शिकवत आहे, अभ्यास होतोय, रिव्हिजन करून घेणं आवश्यक आहे त्या टॉपिकचं, आणि पुढं प्रॅक्टिस करून घेणं आवश्यक आहे, तरच आपण याच्यात डेव्हलपमेंट करू शकतो. आणखीन महत्त्वाची गोष्टी मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शिक्षकाला न्यायासारखे प्रश्न तयार करण्याची ॲबिलिटी त्या शिक्षकाकडे पाहिजे, आणि तो शिक्षक शाळेमध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारायला पाहिजे. ओके, तरच आपण तो मुलगा डेव्हलप करू शकतो. आपण 1 लाईनर प्रश्न विचारू नये, याच्यापुढे बंद करावं. याच्यापुढे आपण मुलगा विचार करेल, तर्क लावेल आणि मग सोडवेल, अशा प्रकारे आपण प्रश्न विचारावे की जेणेकरून प्रॅक्टिस होईल. आणखीन काय बघा, सॉल्व ऑल क्वेश्चन्स इन टाईम. आता मी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा झाली, तर भरारी पथक म्हणून गेलो एका शाळेमध्ये, तर मला असं दिसून आलं की 75 प्रश्न असतात. 75 मधले मुलं 55-60 प्रश्न सोडवतात. आता त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही, काहीच नाही. काय अडचण आहे 75 सोडवण्याचे प्रश्न? सोडून टाका ना तुम्ही, ऑल 75 प्रश्न सोडवा. न्यासमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही, तर मुलांनी समजा सर्व प्रश्न सोडवले तर चांगलेच मार्क मिळणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या मुलांना जिथं निगेटिव्ह नाही तिथं ऑल क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, हे आपण सांगू शकतो, की ज्यामुळं आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. ओके, आणखीन महत्त्वाचं काय बघा, आता आपण यावर्षी विशेष करून जूनपासून 8वी-10वीच्या शिक्षकांची विषय वाईज कार्यशाळा घेणार आहोत डाएट मार्फत, की जेणेकरून सोलापूर जिल्ह्याचा आणखीन परफॉर्मन्स वाढेल. NCERTचं मी तुम्हाला सांगितलं, सायन्स आणि सोशल सायन्सचा जो कंटेंट आहे तो विशेष करून प्रश्न येतात ते म्हणजे NCERTच्या पुस्तकातून, आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातून नाही. त्यामुळे सायन्स सोशल सायन्स लोकांनी काळजी घ्या, NCERTचे पुस्तक वाचा, ज्याच्यातून तुमच्या मुलांचा परफॉर्मन्स या ठिकाणी वाढू शकतो. विशेष करून ज्या शाळा निवडल्या जातील त्यांनी तरी खूप एक्सटेन्सिव्ह या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. ओके, आणखीन महत्त्वाचं काय, विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्याची पद्धत सांगणे, की मुलांना आनंदी कसं ठेवायचं पेपरच्या दिवशीपासून, पेपर कसं सोडवायचं यासाठी आपण कसा प्रयत्न करतोय. आपण जूनपासून नोव्हेंबरपर्यंत दर महिन्याला एक प्रॅक्टिस टेस्ट करणार सोलापूर जिल्ह्यासाठी. दर महिन्याला एक चाचणी असेल 8वी-10वीच्या मुलांसाठी, आणि ती चाचणी त्या मुलांनी सोडवायची आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्था करतोय, की ज्यामुळे याच्यामध्ये निश्चितपणे परफॉर्मन्स आपला वाढू शकतोय. ओके, आणखीन महत्त्वाचं काय, मला वाटतं तुमच्याकडे क्षमता विधान आहेत, अध्ययन निष्पत्ती तुमच्याकडे नाही. 9वी-10वीला आपल्याकडे काय कॉम्पिटन्सी आहेत, तर त्या कॉम्पिटन्सी मुलांनी डेव्हलप केल्या का हे बघणं आपलं काम आहे. कॉम्पिटन्सी डेव्हलप झाले की निश्चितपणे आपल्या मुलांना चांगले मार्क मिळू शकतात. ओके, महत्त्वाचे मुद्दे फक्त मी तुम्हाला सांगतोय. सर्वात शेवटचा मुद्दा एक घेतो बघा मी, जो खूप आवश्यक आहे, आणि हा मुद्दा तुमचं टोटल टीचिंग स्किल चेंज करेल. टीचिंगचं जे कौशल्य आहे ते टोटल ट्रेमंडस चेंज त्याच्यात येईल. काय बघा मुद्दा, की आपण सर्वजण शिकवत आहात. ओके, शिकवण्यामध्ये 3 प्रकार असतात, किंवा शिकवण्याचे 3 पद्धती आपण म्हणूयात. पहिली पद्धत आहे मेमरी लेवल टीचिंग, दुसरी अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग, आणि तिसरी रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. आता बघा, ज्यावेळेस आपण मेमरी लेवल टीचिंग करतो त्यावेळेस आपण फक्त फॅक्ट आणि फिगर सांगतोय, फक्त माहिती सांगतोय, फॅक्ट फिगर माहिती सांगून मोकळा होतो, दॅट इज मेमरी लेवल टीचिंग. दुसरा प्रकार आहे अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग. याच्यामध्ये मुलांना समजेल अशा प्रकारे आपण शिकवतो. एक उदाहरण घेऊयात आपण चालतीवर लगेच. बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि दिल्ली भारताची राजधानी आहे, दॅट इज मेमरी लेवल टीचिंग. विषय संपला, फॅक्ट आणि फिगर सांगितलं. पुढं अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग, मुंबई आणि दिल्ली याच्यामध्ये फरक काय, याच्यामध्ये साम्य काय आणि भेद काय, दॅट इज अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग. की आता मुलगा फरक सांगतोय, पण अंडरस्टँडिंगला जाण्याआधी मुलांना मेमरी लेवल तुम्हाला शिकवावं लागेल पहिला, कारण ती चढती पायरी अशी 3 पायऱ्या आहेत. मेमरी लेवल पूर्ण झाल्याशिवाय अंडरस्टँडिंगकडे जाता येत नाही, कारण अंडरस्टँडिंग समजण्यासाठी तुम्हाला फॅक्ट आणि फिगर लागतात. इकडे एवढी लोकसंख्या, इकडे एवढी लोकसंख्या आहे, बरोबर आहे, फॅक्ट आणि फिगर लागतात. अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग झालं. तिसरा प्रकार जो आहे दॅट इज रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगमध्ये तुम्ही काय करताय, शिक्षक फक्त ब्रेन स्टॉर्मिंग करतो मुलांचं, मुलांना प्रश्न तयार करून देतो आणि मुलं विचार करतात, आणि मुलं विचार करून बोलतात, सांगतात, डिस्कस करतात. काय बघा, मुलांना मी असा प्रश्न विचारला की समजा मुलांनो आजपासून आपण
भारताची राजधानी समजा मुंबईला आपण केलं तर काय होईल? दिल्ली राजधानी आजपासून बंद, आजपासून राजधानी मुंबई, काय होईल तुम्ही विचार करा. आता मुलं काय करतील? ब्रेन स्टॉर्मिंग करतील, विचार करतील, विचार मांडतील, तर्क सांगतील, तर्क लावतील, त्याचे फायदे तोटे सांगतील. याच्यामध्ये अपेक्षित काय? याच्यामध्ये डेटा अपेक्षित नाही. मुलगा खूप व्हरायटी डायव्हर्जंट थिंकिंगने विचार करणं अपेक्षित आहे. मग आपली शालेय शिक्षणामध्ये काय अडचण आहे? शालेय शिक्षणामध्ये मेमरी लेवल टीचिंग हे 80% प्रमाण आहे. अंडरस्टँडिंग लेवल टीचिंगचं प्रमाण 15% आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगचं प्रमाण 5% आहे. न्यास परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत 80% प्रश्न रिफ्लेक्टिव्ह लेवलचे आहेत. 80% प्रश्न कुठल्या लेवलचे आहेत? रिफ्लेक्टिव्ह लेवलचे प्रश्न आहेत. मग आपला मुलगा रिफ्लेक्टिव्ह प्रश्न सोडवेल का? नाही सोडवणार. 100 मधले 30च प्रश्न अवरेज सोडवतो. का बरं सोडवतोय? कारण जेवढं त्याला मेमरी लेवल आहे तेवढं सोडवतोय. रिफ्लेक्टिव्ह लेवल तो जाऊ शकत नाही. कळते सोल्युशन मला काय सांगायचं आहे? तुम्ही जोपर्यंत मुलांना रिफ्लेक्टिव्ह लेवल घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला टीचिंगमध्ये सुद्धा आनंद येणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मुलांना सांगा की बाळा हे 23:30 आहे तर तू काय कर, तुला 2 दिवस वेळ आहे, तू शोध लावून घे, तू विचार करू नये, आपण चर्चा करूयात. मुलगा सुद्धा 2 दिवस सर्च करेल, गुगलमध्ये सर्च करेल, आई वडिलांना विचारेल, काहीतरी माहिती काढेल. सायन्समधला का टॉपिक शिकवते तुम्ही मुलांना टास्क द्या की तुम्हाला हे 2 दिवसात माहिती घेऊन यायची आणि आपण चर्चा करूयात, सर्व मिळून चर्चा करूयात आणि आनंद घेऊयात. हे काय होईल? दॅट इज रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. हे जोपर्यंत तुम्ही विकसित करत नाही तोपर्यंत आपण चांगला शिक्षक होऊ शकत नाही. ओके, हे कुणासाठी आवश्यक आहे? तुमच्यासाठी सुद्धा आवश्यक आहेच आहे. पण ही जी 9वी 10वीची पिढी आहे ना, हे जे काही मुलांना चांगल्या प्रकारे विचार करायला लावायचं आपल्याला आहे ते ह्याच्यातनं घडतं. आता याचा रेफरन्स मी तुम्हाला लावतो, कुठे लावतो बघा, याचा रेफरन्स लावतो मी नवोदय विद्यालयासोबत. आता तुम्हाला आणखीन इंटरेस्ट वाढेल. काही जणांची चुळबुळ सुरू झालेली आहे. नवोदय विद्यालयाचं एक्झाम्पल तुम्ही ऐकलं तर तुम्ही शांत व्हाल. बघा, नवोदय विद्यालय स्थापना जवळपास 1990-92 झाली आणि 1990-92 पासून नवोदय विद्यालयामध्ये शिकलेली जी मुलं आहेत साधारणतः आपण म्हणूया 2005 पर्यंत, 1990 ते 2005 नवोदय विद्यालयामध्ये शिकलेले विद्यार्थी मॅक्झिमम मुलं UPSC पास आहेत. किती म्हणतो मी? मॅक्झिमम स्टुडंट्स आर IAS, IPS, IFS, IRS. मॅक्झिमम स्टुडंट्स आर IITN. मॅक्झिमम स्टुडंट्स ऑफ AIIMS आणि NEET. सर्वात जास्त प्रमाण आहे. किती म्हणतो मी? सर्वात जास्त प्रमाण म्हणतोय. काय झालं याच्यामध्ये? काय होतं नेमकं? असं काय झालं चमत्कार? नवोदय विद्यालयामध्ये काय चमत्कार होता तुम्हाला देखील माहीत आहे. मी काय सांगतो, मॅक्झिमम स्टुडंट म्हणतो. त्यांची IASची लिस्ट तुम्ही काढली तर तुम्ही पागल व्हाल. IIT टॉपरची लिस्ट काढली तुम्ही पागल व्हाल. तर नवोदय विद्यालयामध्ये टीचिंग होतं 1990 ते 2005 किंवा 10 पर्यंत आपण मॅक्झिमम पकडूयात. ऑल टीचिंग इज रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग. नवोदय विद्यालयामधला तो जो विद्यार्थी घडत होता ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये घडत होता आणि याचा टोटल फायदा झाला त्याला UPSCमध्ये. जे UPSCमधले क्वेश्चन असतात रिफ्लेक्टिव्ह लेवलचे की विचार करायचा आहे. प्रश्न कशा असतात की भारतातील गरिबी हटवण्यासाठी तुम्ही काय कराल? संपला विषय. त्याला विचार करावा लागतं. काय गरिबीची कारण आहेत, मला काय करायला पाहिजे, तू लिहेल. समजतं की मला काय सांगायचं आहे? मुलाला कसा विचार करायला पाहिजे त्यांनी घडवलं नवोदय विद्यालयामध्ये आणि त्या घडवल्याचा फायदा कुठे झाला? ही मुलं एवढे सक्सेसफुल झाले. तुम्हाला जर तुमची पुढची पिढी घडवायची असेल, मुलं घडवायची असेल, सिम्पल एकच काम करा, आपल्याकडून जाणाऱ्या मुलाचं रिझनिंग डेव्हलप करा, लॉजिक डेव्हलप करा. एवढं आपण केलो की तो आयुष्याच्या स्पर्धेमध्ये यश येऊ शकतो, म्हणजे संपूर्ण आयुष्यसुद्धा चांगलं जगू शकतो. म्हणून मी तुम्हाला थोडंसं वेगळं उदाहरण सांगितलं. आता आपण थोडंसं PGIकडे येऊयात आणि PGIमध्ये महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, ऑलरेडी सांगितलेलं आहे. PGIमध्ये 1000 मार्काचं PGI, 1000 मध्ये 400 मार्काला न्यास परीक्षा आहे. मी तुम्हाला 240 सांगितलं की 240 कशासाठी आहे? 240 हे परफॉर्मन्स रिलेटेड आहे, म्हणजे अचिव्हमेंट जे मुलांचे आहेत त्या रिलेटेड 240 आहे. राहिले किती मग? 400 मधले 240 कमी करा, राहिले किती? 160 जे आहेत, 160 हे इक्विटीसाठी आहेत. इक्विटी. आता इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे सिंपल आहे की ओपन कॅटेगरी आणि SC ST कॅटेगरी या मुलांमधील संपादनामध्ये काय फरक आहे. जर फरक 10% जास्त असेल तर आपल्याला मार्क मिळत नाहीत. 10% कमी फरक असेल तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आपल्या महाराष्ट्राला 160 पैकी 160 मार्क आहेत. का बरं 160 पैकी 160 मार्क आहेत? कारण जनरल कॅटेगरी SC मध्ये एवढा मोठा फरक नाही संपादनात. जनरल ST फरक नाही, मुलं मुली एवढा मोठा फरक नाही, ग्रामीण शहरी एवढा मोठा फरक नाही. हा फरक 1% फरक आहे. फॉर एक्झाम्पल बघा की जनरल कॅटेगरी परफॉर्मन्स 30% असेल, SCचा 29% आहे, शहरी मुलांचा परफॉर्मन्स समजा 51%, ग्रामीणचा 50% आहे. खूप कमी प्रमाण आहे.
म्हणून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क आहेत 160 पैकी 160. राहिला कुठला मुद्दा 240चा, आणि त्या 240मध्ये आपल्याला मार्क किती आहेत 65 पॉईंट देखील सांगतो मी तुम्हाला 65.8 मार्क आहेत. ओके, महाराष्ट्राला. बघा मला वाटतं इथं पंजाब राज्य आहे, पंजाबसोबत मी कंपॅरिझन करतोय. पंजाबला मार्क आहेत 113.4. ओके, आता हे कन्व्हर्जन कसं आहे एवढं डिटेल जाण्याची गरज नाही, मी तुम्हाला फक्त ह्याच्यातलं हे सांगतोय, 10वीचं फक्त सांगतोय. 10वीचं आपण विशेष करून घेऊयात मॅथ्सकडे. बघा मॅथ्सकडे का फोकस करतो मी, कारण मॅथ्समध्ये सर्वात लोएस्ट परफॉर्मन्स 30%, म्हणून मॅथ्स टार्गेट करतोय मी. हे बघा मॅथ्समध्ये प्रोफेसेंट आणि ॲडव्हान्स्ड अशा आपण दोन मुद्दे घेतलेले. बघा प्रोफेसेंट म्हणजे ज्या मुलांना 75%पेक्षा जास्त मार्क मिळालेत असे मुलांचं प्रमाण आहे 14%, आणि ॲडव्हान्स्ड नाही, प्रोफेसेंट म्हणजे 51% ते 75%, आणि ॲडव्हान्स म्हणजे 75%पेक्षा पुढचे 2% मुलं आहेत आपले 75%पेक्षा जास्त. हे दोन्हीचं किती होतं 16% होतं. ओके, दोन्हीचं किती झालं 16. आता हे कन्व्हर्जन कसं आहे बघा, 100 पैकी 16 तर 20 पैकी किती, हे 20 मार्काला आहे हे सर्व. PGI स्कोअर कन्व्हर्जन इन 20 मार्क असे टोटल हे 240 होतात. 100 पैकी 16 तर 20 पैकी किती 3.2 मार्क येतात. आता हेच तुम्ही पंजाबचं बघा, पंजाबला 10.4 मार्क येतात. म्हणजे पंजाबमध्ये गणितामध्ये काय बघतो आपण, प्रोफेसेंट मुलांचं प्रमाण आहे 28%, ॲडव्हान्स मुलांचं प्रमाण आहे 24%, आणि या दोन्ही मुलांचं प्रमाण आहे 52%. म्हणजे दोन्हीचा फरक बघा तुम्ही. पंजाब आपल्या तिप्पट प्रगती आहे 10वीच्या मॅथमॅटिक्समध्ये. ओके, तर त्या कमिटीने सर्व जाऊन बघितलेलं आहे काय करायचं, सर्व त्यांच्याकडे प्लॅन रेडी आहे, तर निश्चितपणे राज्य शासन इम्प्लिमेंट करेल. तर हा फरक आहे, हा जो फरक आहे हा गॅप आपल्याला कमी करायचा आहे. हा गॅप जर आपण कमी केला तर आपण महाराष्ट्राचा नंबर टिकवू शकतो. आणि संपूर्ण धुरा कोणावर आहे, संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर आहे, 2 इयत्तेचे शिक्षकावर आहे. 2 इयत्ता कुठल्या इयत्ता 8वी आणि 10वी, याच्यातले 4 किंवा 5 विषय शिक्षक महत्त्वाचे आहेत. कुठले शिक्षक, गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र आणि इंग्रजी. कुठला विषय आला, हिंदी. निवांत राहा, हिंदीचे नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, एकदम निवांत एन्जॉय करा. राष्ट्रभाषा आहे, काही टेन्शन नाही. हिंदीचा आपण प्रश्न विचारा न्यासमध्ये, एन्जॉय करा तुम्ही टीचिंग. पण ह्या लोकांनी सिरियस होणं अपेक्षित आहे 5 विषयवाल्याने. अजून कुठला विषय राहतो, हिंदीच एक राहतो वाटतं मला, बाकी सर्व विषय आपण याच्यात कव्हर केले. कुठला विषय राहतो आता ती त्यांनाच माहीत, आता ही NCERTला माहीत, आपण ॲड करायला सांगू, म्हणजे ते हिंदीवाल्यासुद्धा आपण काम लावू. छान सजेशन आहे सरांचं की आपण हिंदीसुद्धा ॲड करूयात. सिरियस व्हा. माझे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले. जोपर्यंत तुम्ही 4W आणि 1H जोपर्यंत रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग करत नाही तोपर्यंत मुलांची प्रगती होत नाही. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला आमची टीचिंग आणखीन डेव्हलप करायची आहे, काय तुम्ही सजेस्ट कराल का, मी तुम्हाला सांगतो. बघा सांगू का, सायन्स मी तुम्हाला सांगितलं, अशोक पवारची व्हिडिओ बघा. अशोक पवारचे सायन्सचे तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्हाला इतका आनंद वाटेल की अरे यार ह्याचं बघून मी आहे तसं कॉपी करून शिकवतो, खूप मजा येईल. दुसरं, तुम्हाला जॉग्राफी शिकवायचं आहे, बघा जॉग्राफीची व्हिडिओ. कुणाचे बघा, रमेश रुणवाल, श्री रमेश रुणवाल. अख्खं महाराष्ट्र त्याचे व्हिडिओ बघतो, अख्खं महाराष्ट्र. राज्यसेवा करताना प्रत्येक मुलगा रमेश रुणवालचे व्हिडिओ बघतोय. कुठला विषय, जॉग्राफी. रमेश रुणवाल, रुणवाल हा ऑलरेडी STI सिलेक्टेड होता आणि मंत्रालय कक्षाधिकारी सिलेक्टेड होता, राजीनामा दिला आणि सध्या टीचिंगचं काम करतोय. रमेश रुणवाल. ओके, हा रुणवाल. याचेच तुम्ही इकॉनॉमिक्ससुद्धा व्हिडिओ बघू शकता. कुठले, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स. झालं. तुम्हाला आता पॉलिटिकल सायन्स शिकवायचं आहे का पॉलिटिकल सायन्स 9वी 10वीला? नाही आहे ना, बघा पॉलिटिकल सायन्स. श्री अभिजित राठोड पॉलिटिकल सायन्स. अक्षरशः असे डोक्यावरचे केस वर उभे राहतात. अभिजित राठोड का बरं, इतकं एक्सलंट एक्सप्लेन करतो ना तो की तुम्ही म्हणाल काय शिकवतोय, काय मजा येते मला. अभिजित राठोड. ओके, काय राहिलं आता, हा मॅथ्सचे व्हिडिओ बघा. सचिन अंकलगी मॅथ्सचे व्हिडिओ बघा. श्री सचिन अंकलगी, एकदम सोप्या भाषेमध्ये. हे सुद्धा तुम्हाला MPSCवाला सांगतो मी. का सांगतोय, आपल्याला बेनिफिट होतोय ना, त्याच्याकडे 4 गोष्टी मला शिकायला मिळाल्या, आपण शिकवतो तशा प्रकारे. सचिन अंकलगीचे व्हिडिओ बघा तुम्ही, छान शिकवतो मॅथमॅटिक्सचे. बाकी इंग्रजी लोकांसाठी वगैरे काय विषय सांगण्याची गरज नाही. इंग्रजी मराठीसाठी व्हिडिओ बघा. श्री संतोष पवार, व्हिडिओ काढा तुम्ही आता. छान प्रकारे कसं नरेशन करावं, कसं समजावून सांगावं. कुठला विषय आला, इतिहास.
इतिहासाचं व्यक्ती मला माहीत नाही, पण इतिहासासाठी समाधान महाजनाचं पुस्तक आहे इतिहासासाठी. ती खूप छान प्रकारे विथ रिझनिंग एक्सप्लेन केले, तर तुम्हाला उपयोगाला येऊ शकतं इतिहासामध्ये. ओके, हे का सांगितलं मी तुम्हाला, तुमचं कंटेंट एनरिच व्हायला पाहिजे. 2 गोष्टी आहेत बघा, आणखी सांग, थोडासा वेळ होईल पण तुम्हाला खूप क्वालिटी सेशन असेल. शिक्षकांना चांगलं टीचिंगसाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. 2च गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट आवश्यक असते तुमची कंटेंट मास्टरी काय, तुमची कंटेंट मास्टरी काय पहिली गोष्ट असते आवश्यक. दुसरी गोष्ट आवश्यक असते तुम्ही किती टेक्नोसिव्ह आहे. दुसरी गोष्ट काय आवश्यक आहे, तुम्ही किती टेक्नोसिव्ह आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जितकं जास्त टेक्नोसिव्ह असाल तेवढं ते शाळेला फायदा होईल. 2 गोष्टी आहेत, कंटेंट मास्टरी आणि टेक्नोसिव्ह. ओके, बघा दुसरी एक परीक्षा होती. आता ही मी 2 मिनिटं सांगतो आणि थांबतो. मला पाठीमागचा ऑडियन्स होता, आता बा झालं तुमचं आणि आता बंद करून टाका. 5 वाजून 4 मिनिट झालेले आहेत. सीज परीक्षा. ओके, स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे. सेम नॅससारखी परीक्षा आहे. मॅथ्समधलेच प्रश्न आपण इकडे कॉपी करतोय, फक्त इयत्ता चेंज होते. ओके, इयत्ता कुठली आहे, 3री 6वी आणि 9वी या इयत्तेसाठी परीक्षा आहे. ही परीक्षा दरवर्षी होईल. ही परीक्षा आता दरवर्षी होणार आहे. का बरं होणार दरवर्षी, कारण NEP जे आहे की या परीक्षा दरवर्षी घेण्यात याव्यात आणि याच्यातनं मुलांची अचिव्हमेंट बघण्यात यावी. आता 3रीचाच वर्ग आपण का निवडला, सिम्पल आहे. आपलं जे NEPचं नवीन स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय सांगतंय, 2रीपर्यंतचा जो गट आहे त्या 2रीपर्यंतच्या गटाला आपण काय म्हणतो, फाउंडेशनल स्टेज असं म्हणतो. मग फाउंडेशनल स्टेजमध्ये मुलांची काय प्रगती झाली ते 3रीची येतात बघायचं. 3रीच्या मुलांना 3रीचं काही विचारायचं नाही, 2रीपर्यंत विचारायचं. पुढचं स्टेज कुठला आहे, 6वीला आपण परीक्षा घेतोय. 6वीला काय घेतोय, 3री 4थी 5वी हे प्रिपरेटरी स्टेज आहे. याच्यात मुलांची काय प्रगती झाली ते आपण 6वीला बघतोय. आणि पुढचं स्टेज आहे, पुढचं मिडल स्टेज आहे. मिडल स्टेज कुठला आहे, 6वी 7वी 8वी. 6वी 7वी 8वीमध्ये जी प्रगती झालेली आहे ते आपण 9वीमध्ये चेक करतो. दॅट इज मिडल स्टेज. आणि पुढे 9वी ते 12वी कुठलं स्टेज आहे, सेकंडरी स्टेज आपण म्हणतो. अशा 4 स्टेज आहेत NEPमध्ये. आणि आपण परीक्षा कुठल्या येतेची घेतोय, 3री 6वी आणि 9वी या 3 येतेची परीक्षा दरवर्षी होईल. तुमच्याकडे 9वीची परीक्षा दरवर्षी होईल. 9वीला शिकवणार आहे. कोणत्या विषयाची होईल झाली माहिती आहे तुम्हाला, मध्यंतरी परीक्षा झाली, 2 विषयाची परीक्षा झाली. कुठली, भाषा आणि गणित. भाषा आणि गणितवाल्याने एवढं लक्षात ठेवायचं आहे, आयुष्यात आपला विषय कधी सुटणार नाही. आयुष्यभर कुठल्याही परीक्षेमध्ये UPSC पासून साध्यातल्या साधी शिपाईची परीक्षा असेल, भाषा आणि गणित सुटू शकत नाही. का बरं सुटू शकत नाही, भाषा आणि गणित हे जीवनाचा भाग आहे. बरोबर आहे. आणि जीवनाचा भाग असल्यामुळं त्या शिक्षकांनी ऑलवेज रेडी राहायचं आहे. गणित शिक्षक बघा किती हुशार दिसतात, किती हुशार असतात, किती हुशारपणे शिकवतात. तसंच भाषावाले शिक्षकांनी सुद्धा राहावा आणि ह्या 2 विषयामध्ये प्रगती करा. याचा निकाल थोड्याच दिवसात लागेल, कारण ही परीक्षा ऑलरेडी झालेली आहे. मला वाटतं आपण मध्यंतरी 3 जानेवारीला काहीतरी परीक्षा, नाही त्याच्या आधी 3 नोव्हेंबरला काहीतरी आपण परीक्षा घेतलेली आहे. तर निकाल 10 जानेवारीपर्यंत लागणं अपेक्षित होतं, पण तरीसुद्धा आता थोड्या दिवसात लागेल. 3री 6वी 9वी. ओके, भाषा आणि गणित या 2 विषयाची परीक्षा आहे. निश्चितपणे आपण प्रगती कराल. परीक्षा हा संपूर्ण मुलांच्या जीवनाचा भाग आहे. चांगल्या प्रकारे प्रगती करून घ्या. मुलं चांगले डेव्हलप करा आणि मुलं लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारे निश्चितपणे प्रगती कराल. तुम्हा सर्वांना एकदम बेस्ट टीचिंग करण्यासाठी शुभेच्छा देतो. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात आणि थांबूयात. हां, ओके. एकदा वर्षातनं एकदा परीक्षा होणार. नॅसची 3 वर्षात एकदा. नॅसची परीक्षा 3 वर्षात एकदा होते आणि सीज परीक्षा दरवर्षी होते. हां बोला, काय आणखीन. हां, तुमचा प्रश्न काय झाला आहे, कमिटी त्याच्यात आता सध्या काम करत आहे. निश्चितपणे तुम्हाला उत्तर मिळेल. येस, थँक्यू. आणखीन काय. हां मॅडम, पेपर पॅटर्न आता मी तुम्हाला सांगितलं 2 विषय असतात 10वीला आणि प्रश्न डिफिकल्ट असतात, व्यावहारिक असतात. मी पेपर पाठवतो तुम्हाला, पेपर मी तुम्हाला सर्वांना पाठवतो. ओके, थँक्यू व्हेरी मच मला सहन केल्याबद्दल. मॅडम हां थांबा आप हां, पंजाबची प्रगती काय बघा, पंजाबची प्रगती काय आहे असा मॅडमचा प्रश्न आहे. तर पीजे स्कोर जास्त पंजाबचं, कारण एकच न्यास परीक्षेमध्ये मार्क, न्यास परीक्षेमध्ये केरळापेक्षा जास्त मार्क आहेत. हां न्यासमध्ये काय केलं असं तुम्ही विचारा. हे बघा, पंजाब, गुजरात आणि केरळ
हे 3 राज्य असे आहेत की जे खूप चांगल्या प्रकारे इनिशिएटिव्ह घेऊन टीचिंग लर्निंगमध्ये काम करतात. टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युशन या 3 कंपोनंटवर ते काम करतात. आपण महाराष्ट्र फक्त ट्रेनिंगवर काम करतोय, शिक्षकांना प्रशिक्षण देणं. ते कशावर काम करतात? टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युशन या तिन्हीवर. बघा, पंजाब, गुजरात हे 2 राज्य असे आहेत की समजा तुमची शाळा कुठल्या आहे, एखादी शाळा घ्या, तर त्या शाळेचं काय परफॉर्मन्स आहे, तर पंजाबच्या समजा ते जे काही शिक्षण मंत्री असतील तर एका टॅबवर ते बघू शकताय. एका टॅबवर म्हणतोय मी, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, शाळा सिलेक्ट करा, त्या शाळेमध्ये कुठल्या मुलाची कशी प्रगती आहे, एवढं त्यांनी डिजिटल केलेलं आहे, संपूर्ण डिजिटल केलेलं आहे. टोटल त्यांना प्रगती कळते, रेमेडीज असतात आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन पॅटर्न असतो त्यांच्याकडे. एक वेगळ्या प्रकारची मेथड आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे. आणि आत्ता महाराष्ट्र राज्य काय करत आहे, तुमची जे काही पिरियडिकल असेसमेंट टेस्ट आपण आणले तो याचाच भाग आहे. बेसलाईन टेस्ट आपण आणलाय, समेटिव्ह 1 आपण आणलाय, समेटिव्ह 2 आणलाय. खूप छान आपण देखील प्रगती करतोय, पण निश्चित आपण पंजाबला हरवूयात. मला खूप बरं वाटलं तुमचं प्रश्न विचारलेला ऐकून. बोला. एकदम करेक्ट. स्टेट लेवलचा सिलेबस चेंज व्हायला पाहिजे. एकदम करेक्ट. व्हेरी गुड. एकदम करेक्ट. निश्चित. आता आपण जो SCF चालू आहे, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क आपण बनवतोय, हा टोटल आपण बनवतोय NCF बेसवर. आणि NCF NCERT पुस्तक जे आहेत त्या लेवलचंच आपण सध्या बनवण्याचं काम चालू केलं. आणि तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे, कारण नॉर्थ साईडचे मुलंही NCERT बेस्ड अभ्यास करतात, म्हणून त्या मुलांची UPSCमध्ये प्रगती जास्त आहे. सेम आपण सध्या विचार करतो SCFमध्ये सुद्धा. या स्कूल लेवलपासून आपण इम्प्लिमेंट निश्चितपणे SCFमध्ये हा विचार करतोय. किती टॅलेंटेड शिक्षक आहेत. आता काय झालं माहीत आहे का, तुम्ही असं ठरवलं होतं आधीच की सर तुम्ही एकदा लेक्चर घ्या, जाता जाता आम्ही तुमचा 2 AB वाढवू. हां बोला. हो बदलणार, सर्व बदलणार. टोटल करिक्युलम बदलणार, टोटल सिलेबस बदलणार, सर्व बदलणार आहे. हां, बोर्ड परीक्षा असणार आहे, फक्त आपण त्याचं वेटेज कमी केलं आहे. बोर्ड परीक्षा फक्त आपण वेटेज कमी केलं आहे, बोर्ड परीक्षा असणार. बोर्ड परीक्षा कंटिन्यू असणार आहे. हा चुकीचा गैरसमज आहे बोर्ड परीक्षेबद्दलचा. फक्त आपण वेटेज कमी केले, जे त्याला महत्त्व दिलं होतं आपण अनवॉन्टेड, जी मुलांच्या मनात भीती तयार केली 10वीच्या बोर्ड परीक्षेची, त्याचं आपण वेटेज कमी केलं आहे. 12वीच्या परीक्षेला वेटेज आपण आहे तसं ठेवणार, 10वीला वेटेज कमी होणार. हां, सेमिस्टर पॅटर्न आपण CBSE इम्प्लिमेंट करते सध्या. स्टेट बोर्ड कधी करतं माहीत नाही, SCF आल्यावर करेल. SCF इम्प्लिमेंट झाले की मग सेमिस्टर पॅटर्न इम्प्लिमेंट होईल पॉसिबिलिटी जास्त पुढच्या वर्षी. कारण आपण SCF आता फायनल करतो महिनाभरात. SCFला आता राजेसाहेबांना सांगितलं की तुमच्या ज्या सूचना आहेत त्याच्यावर टाका तुम्ही. आता तुम्ही जे म्हणताय टाका त्याच्यामध्ये सूचना की आम्हाला टोटल NCERT सिलेबस पाहिजे. निश्चितपणे ते इम्प्लिमेंट होईल. हां, कसं हे बघा, आपण हे जे तयार करतो 4 संस्था असतात. पहिली असते SCERT, दुसरा असते बोर्ड, तिसरा असते बालभारती, चौथा असते MPSP. MPSP पैसे देते, बोर्ड 10वी 12वी सांगतं, बालभारती प्राथमिक सांगतं, SCERT आणि डाएट त्याच्यामध्ये काय करतं, संशोधन करतं आणि डोकं लावतं. 4ही संस्था मिळून काम करतात, त्यामुळे काय अडचण नाही. कोऑर्डिनेशन आहे सर्वांमध्ये. बरोबर आहे. हे कॉमेंट तुम्ही SCFमध्ये टाका, निश्चितपणे विचार केला जाईल. SCFमध्ये तुम्ही कॉमेंट टाका, निश्चितपणे विचार केला जाईल. तर सर्वांना NAS परीक्षेमध्ये परफॉर्मन्स वाढवण्यासाठी शुभेच्छा. याच्यामध्ये परफॉर्मन्स वाढला तरच आपण PGIमध्ये टॉप 1मध्ये असू, ही सर्वांना अपेक्षा आहे. पुढच्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात इयत्ता 8वी 10वीचे शिक्षकांवर मॉनिटरिंग जास्त होईल. इयत्ता 8वी 10वी शिक्षकाचं इन्स्पेक्शन जास्त होईल, विशेष करून या 4 विषयांचं. त्यामुळे काळजी घ्या, तुमचं टीचिंग स्किल डेव्हलप करा आणि त्यासोबत मुलांसुद्धा लर्निंग डेव्हलप करा. तुम्ही सहन केलात मला, त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद शिंदे साहेब. सगळ्यांना आता समजलं असेल NAS PGI त्याचे निकष काय असतात, सर्वेक्षणाचं स्वरूप काय असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल, वेळ असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला इथून गेल्यानंतर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये NASची संपादनूक असेल. तुम्ही सांगितलं का शाळांची निवड वगैरे कशी होईल? बघा, NASमध्ये शाळांची निवड कुठल्याही प्रकारे मॅन्युअली होत नाही. म्हणजे शिंदे सरांना वाटलं म्हणून सेवा सदन घेतलं, मला दमाने वाटलं म्हणून मी दमाने घेतलं असं नसतं. पूर्णपणे जी संशोधनावर आधारित जी पद्धती असते, सॅम्पल सिलेक्शन, त्याच्यानुसार सॉफ्टवेअरद्वारे त्याचं सॅम्पल सिलेक्शन होतं. आणि 4 दिवस अगोदर शाळांची नावं आम्हाला कळवले जातात. आम्ही तुम्हाला 2 दिवस अगोदर तुम्हाला कळवतो.
आणि कुठल्याही प्रकारचं चिठ्ठी काढून वगैरे नशिबानं आलं माझी शाळा का निवडली असं काही नसतं. बुधारामचं माझं दुश्मन आहे म्हणून त्यांनी माझी शाळा घेतली असं काही नसतं. त्याच्यामुळं कुणाची शाळा निवडेल, कुणाची इयत्ता निवडेल, कुठली तुकडी निवडेल हे आम्ही सांगू शकणार नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्याच शाळांमध्ये न्यासचा सराव घेण्यासंदर्भात सकाळीसुद्धा DQCमध्ये विषय झालेला आहे. जून महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक चाचणी घेण्याचं आमचं नियोजन आहे. त्यासाठी जे शिक्षक इच्छुक आहेत, सकाळी मी सांगितलं शिरसी मॅडमनी 10वी इंग्रजीचं क्वेश्चन पेपर तयार केलं, तसं तुम्ही आपापल्या विषयाचं क्वेश्चन बँक जर तयार केलात आणि आम्हाला जर पाठवलात तर त्याचा उपयोग नक्कीच तुमच्या नावानिशी आम्ही करणार आहोत. म्हणजे शिरसी मॅडमनी केला आणि प्रभाकर बुधारामनी नाव टाकून त्याचा पेपर छापला असं होणार नाही आहे. तुमच्या नावानिशी आम्ही तो पेपर पूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आम्ही ते पेपर पाठवू. त्याच्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला गायडन्स करू. मागच्या महिन्यातसुद्धा आम्ही गणिताची कार्यशाळा घेतली होती. तिथले गणित शिक्षक मंडळ जे आहे त्या संघटनेनं सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही कार्यशाळा घेऊ. जर कुणाला इच्छा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. त्या दृष्टीनं काय होतं, आपलीसुद्धा स्किल डेव्हलप होतात, आपल्यामध्ये सुद्धा प्रश्न काढण्याचं कौशल्य निर्माण होतं आणि हे अत्यंत गरजेचं आहे NEP-मध्ये. उद्याची सूचना आहे, उद्या सकाळी 8 वाजता प्रशिक्षणाला सुरुवात होईल. तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला 1:30-1 पर्यंत तुम्हाला सोडण्यात जेवणानंतर घरी सांगून यायचं आहे की इथं जेवण करून येणार आहे. जर कुणाला घरचंच खायचं आहे, मी तर जेवणार नाही असं जर कोण असेल तर आमच्याकडे फक्त संख्या देऊन जावा. कारण काय होतं, आमचा अनुभव असा आहे, आम्ही 300 लोकांचं जेवण सांगतो पण 200 लोकच जेवतात. कारण घरच्या गृहमंत्र्यांनी दम दिलेला असतं, तिथं जेवायचं नाही, घरी येऊनच जेवायचं. हां, याच्यावर तार्किक विचार करायचा. NEPचं व्यापक उद्दिष्ट तार्किक विचार करायचा. उद्या सांगा शेख सर. हां, घरी विचारून सांगितले तरी चालेल. ग्रुपवर टाकू नका, ग्रुपवर टाका बद्दल मग भिडच आहे. बरं, दिवसभर आम्हाला सगळ्यांना तुम्ही सहन केलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. एन्जॉय. हां, सिद्धेश्वर वुमन्सला एक सूचना, बरं झालं आठवण केलात. सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकला 10 वाजता विद्यार्थ्यांना घेऊन यायचं आहे. काल ज्या शाळांना आम्ही सांगितलेलं आहे, आज पत्रसुद्धा मुख्याध्यापकांना पाठवलेलं आहे, तुम्ही अवश्य घेऊन या. तुमचं स्वागत आहे.